Yes. स्वागतम स्वागतम स्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाता जाता या कार्यक्रमामध्ये मी प्रवीण मायपूर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे. जिल्हा परिषद परभणी माध्यमिक विभाग, जिल्हा संवर्धन मंडळ परभणी तथा डॉक्टर हुलसुरे बायोलॉजी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण भेटतो आहोत. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून असा प्रतिसाद लाभलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाता जाता वन डे वन सब्जेक्ट या अंतर्गत आजचा विषय तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता विषय इंग्रजी. टुडे वी आर डीलिंग विथ इंग्लिश. व्हॉट आर द loopholes, what are the problems in English that we will discuss with our experts. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेंद्र कुमार चव्हाण सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. राजेंद्र कुमार चव्हाण सर म्हणजे मुख्याध्यापक रावसाहेब जामकर हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज जिंतूर रोड परभणी. चव्हाण सरांचं कार्य गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे. विद्यार्थ्यांशी अत्यंत तन्मयतेने त्यांची वागणूक, प्रशासनावर पकड आणि आपल्या शिक्षकांसोबत ते चांगले संबंध या बळावर आज सरांची संस्था, सरांचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगदी सन्मानाने घेतलं जातं. त्यानंतर माननीय आजचे विषय तज्ञ म्हणजेच सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून ज्यांना आपण आज ऐकणार आहात, ज्यांच्याशी हितगुज साधणार आहात, असे सन्माननीय प्रदीप रोगे सर बालविद्या मंदिर परभणी. गेल्या 20-30 वर्षापासून रोगे सरांचा इंग्रजीचा दांडगा अनुभव, इंग्रजीवरची पकड, इंग्रजीतले कुठलेही खास पैलू असो, इंग्रजीचे कुठलेही प्रशिक्षण असो अथवा इंग्रजीचे राज्यस्तरावरचे प्रशिक्षण असो, जिल्हा स्तरावरचे प्रशिक्षण असो अथवा तालुका लेवलचे प्रशिक्षण असो, सरांचा सहभाग अत्यंत मोलाचा महत्वाचा ठरतो. इंग्रजीच्या संदर्भात सरांनी गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत सुंदर पद्धतीनं आपलं कार्य केलेलं आहे. आज त्यांच्याशी आपण हितगुज साधणार आहोत. या दोन्ही तज्ञांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्दिक शब्दसुमनांनी स्वागत करत आहे. वी आर वेलकमिंग यू ऑन बिहाफ ऑफ दिस प्रोग्राम सर. नाव लेट अस गो फर्दर. प्रथमतः या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्माननीय डॉक्टर हुलसुरे सर आपल्याशी 2 शब्द बोलतील, त्यानंतर प्रमुख पाहुणे 2 शब्द बोलतील आणि त्यानंतर माननीय रोगे सर आपला विषय आपल्या समोर मांडतील. सो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट मिस्टर डॉक्टर हुलसुरे सर, प्लीज हॅव अ चॅट विथ आवर स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजचा विषय इंग्रजी परीक्षेला जाता. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र कुमार चव्हाण सर, मुख्याध्यापक तथा प्राचार्य, नूतन महाविद्यालय परभणी, आणि विषय तज्ञ म्हणून प्रदीप विठ्ठलराव रोगे सर, जे की इंग्लिश मध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे, असे गुरुवर्य आपल्याला आज लाभलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय, आपण गेल्या बऱ्याच दिवसापासून वन डे वन सब्जेक्ट या पद्धतीनं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला जाता कार्यक्रमामध्ये तुम्ही त्या विषयाचा लाभ घेत आहात. त्यामुळे 100% तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील आणि त्याचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, तर मी जास्त टाइम घेणार नाही. मी वायकोस सरांना पुढच्या प्रास्ताविकासाठी पाचारण करतोय. थँक्यू. हे होते सन्माननीय डॉक्टर हुलसुरे सर, ज्यांनी हे पाऊल उचललं. सन्माननीय भुसारे साहेबांच्या हाकेला ओ दिली आणि तिघांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सुरू झाला. मित्रांनो, कार्यक्रम घेणं, कार्यक्रम पाहणं, 2 तासाचा चित्रपट पाहणं अगदी सोपं आपल्याला वाटतं, परंतु त्यामागची भूमिका, त्यामागचं कार्य, त्यामागची मेहनत ही पडद्यामागची असते आणि ते काम डॉक्टर हुलसुरेंनी अगदी विलया पार पाडलेलं आहे.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय चव्हाण सरांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्याध्यापकांशी, शिक्षकांशी तथा विद्यार्थ्यांशी हितगुज साधावे. आदरणीय सर चव्हाण सर. YouTube चॅनलच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक, त्याचप्रमाणे जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ परभणी आणि डॉक्टर हुलसुरे सोशल फाउंडेशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित परीक्षेला जाता जाता या कार्यक्रमांतर्गत आजच्या इंग्रजी विषयाच्या संदर्भानं सुरू होणाऱ्या मार्गदर्शन सत्रामध्ये या YouTube चॅनलवरनं या कार्यक्रमासाठी जॉईन झालेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि सोबतच त्यांच्या पालक बंधू आणि भगिनींनो, आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे किंवा एका शृंखलेमध्ये आज आपण एक वेगळ्या अशा प्रकारचं पुष्प गुंफत आहोत. निश्चितच यामागे आमच्या परभणी जिल्ह्याचे सन्माननीय शिक्षणाधिकारी आदरणीय प्राध्यापक विठ्ठलराव घुसारे यांची महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका आहे. सोबतच त्यांना साथ आणि सहयोग देण्यासाठी आमचे स्नेही गणित तज्ञ आदरणीय श्रीपाद देशपांडे सर, माझे मित्र संजयजी पेडगावकर सर आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्व सज्जन व्यक्तींचं मला या ठिकाणी खूप आभार व्यक्त करायचे वाटतात, त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. तद्वतच हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी हुलसुरे सर आणि त्यांची टीम जी काही मेहनत घेत आहे ती निश्चितच एक परभणी जिल्ह्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला वेगळी अशा प्रकारची चालना देणारी त्यांची भूमिका ठरणार आहे. विद्यार्थी मित्रो, या वर्षी मुद्दाम अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आवश्यकता का भासली हे सर्वश्रुत आहे. या कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी आणि शिक्षक यांची प्रत्यक्ष अशा प्रकारची जी काही इंटरॅक्शन आहे, ज्याला आपण परस्पर आंतरक्रिया म्हणतो, ती योग्य त्या पद्धतीनं होऊ शकत नाही. आणि म्हणून मग आणखीनही काही माझे बरेचसे असे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत जे की महाराष्ट्राच्या कुठल्या तरी दुर्गम भागामध्ये राहतात आणि त्यांच्यापर्यंत ही इंटरनेटची किंवा मोबाईलची सुविधा उपलब्ध होऊ शकलेली नाही. तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा याच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देण्याची जी जबाबदारी आहे ती तुमच्यासारख्या सुज्ञ विद्यार्थ्यांना आणि तुमच्या सोबत असलेल्या पालकांना या ठिकाणी पार पाडायची आहे. मित्रो, प्रत्येक वेळेला परीक्षेला जात असताना आपल्याला अशा काही बाबींची गरज असते की ज्या बाबी संबंध वर्षभर किंवा 2 वर्षापर्यंतचा अभ्यास करूनही पूर्ण झालेल्या नसतात. आणि मग त्या बाबी जेव्हा परीक्षेच्या तोंडावरती सांगितल्या जातात तेव्हा त्यांचं अप्लिकेशन हे आपल्याला प्रत्यक्ष पेपर लिहित असताना योग्य पद्धतीनं करता येऊ शकतं. भलेही आज सांगितलेली एखादी गोष्ट आम्ही तुम्हाला वर्षभरापूर्वी जरी सांगितली असेल किंवा अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला जरी सांगितली असेल तरी त्याचं प्रत्यक्ष स्वरूपामध्ये अप्लिकेशन किंवा प्रत्यक्ष उपाययोजना ही आपल्याला प्रत्यक्ष पेपरच्या दिवशी एवढ्या प्रभावी रीतीनं करता येणं शक्य नाही. म्हणून अशाच प्रकारच्या काही अत्यंत बारीक बाबी हे विषय तज्ञ या ठिकाणी घेऊन येत आहेत, तुमच्या सोबत त्याच्या संदर्भात ते चर्चा करत आहेत आणि निश्चितच त्या सगळ्या ज्या बाबी आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये पेपर लिहिताना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मग विषय कुठलाही असो, भाषा विषयाच्या संदर्भाने जरी तुम्ही पाहिलं तरी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बारीक गोष्टी. त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की एक प्रश्न आहे तुम्हाला की व्यवहारामध्ये असलेले जे इंग्रजी शब्द आहेत त्यांच्यासाठी समानार्थी शब्द मराठी घ्यायचे आणि असे मोजून काहीतरी तुमच्या सिलेबस मध्ये 25 शब्दांचा तो साठा दिलेला आहे. तर त्याच्यातले जे शब्द आहेत ते जर तुम्ही आता पाहिला तर तुमचा तो 1 मार्क जो आहे तो वाया जाणार नाही. तर अशा अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत. विज्ञानाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला आकृतीच्या बाबतीत सांगायला गेलं, अर्थात पैकीच्या पैकी मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भाने ही अत्यंत महत्वाची बाब ठरणार आहे की कुठेही आपण परीक्षा नळी दाखवत असताना किंवा एखादी वायुवाहक वक्रनलिका दाखवत असताना तिचे दोन्ही टोकं बंद करतो. ही अत्यंत मोठी अशा प्रकारची चूक आहे. तर या बारीक बाबी आहेत या आणि याच्यासारख्या मग आता गणितासारखा विषय असेल, बऱ्याच वेळेला आपण उत्तर लिहितो मोकळं होतो, पूर्णतः आपला त्याच्यावरती विश्वास असतो. माझं मत असं आहे की आपण एखादं गणित सोडवल्यानंतर त्याच्यातल्या प्रत्येक स्टेपची जे काही कॅल्क्युलेशन आहे ते परत पुन्हा तुम्ही दुसऱ्यांदा करून पाहिले पाहिजे, जेणेकरून एखाद्या स्टेप मधला गुणाकार म्हणतो आपण 756 लिहिताना कुठेतरी 58 लिहितो आणि त्याच्यामुळे मग ते पुढचं गणित सगळं चुकतं. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी की ज्या तुम्हाला या मार्गदर्शनाच्या शृंखलेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि निश्चितच
काही ठिकाणी साधनांची आणि संसाधनांची कमतरता असल्यामुळं तुमचे शिक्षक तुमच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही. अर्थात हा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे, त्यांच्या इमानदारीचा भाग आहे. ज्यांनी हे केलेलं आहे ते खरोखर अभिनंदनास पात्र आहे. पण असे माझे काही विद्यार्थी आजही आहेत की ज्यांच्यापर्यंत त्यांचा गुरुजी आतापर्यंतही पोहोचलेला नाही. अर्थात त्यांच्याही काही वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा असू शकतात, तुमच्याही त्यांच्याशी इंटरॅक्ट होण्याच्या मर्यादा असू शकतात. अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो काही सगळा उपक्रम आहे हा निश्चितच त्या ठिकाणी उपयोगी असा पडणार आहे. आणि विशेष म्हणजे ही जी टीम आहे की ज्या टीमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचत आहे, ही टीम राज्यस्तरावरती शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेली लोक आहेत त्याच्यामध्ये सगळी. हे फक्त विद्यार्थ्यांनाच शिकवायचं काम करत नाही, तर विद्यार्थ्यांना घडवणारे जे शिक्षक लोक आहेत त्या शिक्षकांना शिकवण्याचं सुद्धा काम करणारी ही माझी सर्व मंडळी आहे. मग याच्यामध्ये रुगे सर असतील, आमचे देशपांडे सर असतील, संजय पेडगावकर सर असेल, मी असेल, काल परवा येऊन गेलेले नंदू टाक असतील किंवा भविष्यामध्ये येणारे जे काही लोक जण आहेत ते सर्व असे मंडळी आहेत की यांनी राज्यस्तरावरती महाराष्ट्रातल्या सबंध शिक्षकांना या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांचं ट्रेनिंग देऊन त्याच्यामध्ये पारंगत केलेले. मग अशा प्रकारचे लोक जर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होत असतील तर निश्चितच ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची उपलब्धी असणार आहे. आणि म्हणून मग ज्यांचं जे मार्गदर्शन आहे ते इतर लोकांच्या मार्गदर्शनाच्या तुलनेमध्ये तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. रुगे सरांनी तर चक्क ब्रिटिश काउन्सिल ऑफ इंडियाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि बऱ्याच वेळेला ते त्यांनी दिलेलं सुद्धा आहे. आणि मग त्यामुळं तुम्हाला त्यांनी समजून सांगितलेला जो विषय असणार आहे इंग्रजीचा तो अत्यंत सोप्या पद्धतीचा असणार आहे. आणि आपले देशपांडे सर तर हे पुस्तक लेखक आहेत. तुमचं जे गणिताचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सरांचा बराचसा लेखनाचा भाग आहे. वारंवार लोकसत्ता सारख्या पेपरच्या माध्यमातून त्यांच्या लेखनाला सुद्धा येत असतात आणि सातत्यानं ते प्रशिक्षणामध्ये असतात. तर सांगायचा महत्वाचा उद्देश हाच आहे की परभणी जिल्ह्यानं हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे तो सुरू करण्यासाठी त्यांना लागणारे जे काही साधन संसाधन आहेत ते परभणीतच आहे. आणि या मार्गदर्शक लोकांनी हे ओळखलं आणि त्यांचा उपयोग सबंध महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी करून देण्याचं ठरवलं. ही सुद्धा एक आम्हा सर्वांसाठी एक मोठी अशा प्रकारची उपलब्धी आहे. तर मित्रहो, जास्त तुमचा वेळ मी घेणार नाही कारण रुगे सरांना चक्क 80 मार्काचं जे काही पॅटर्न आहे ते तुम्हाला इथे वेगळ्या पद्धतीने उलगडून दाखवायचं आहे. वेळ त्याच्यासाठी भरपूर लागतो. म्हणून या ठिकाणी या परीक्षेच्या संदर्भानं मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या वर्षीची होणारी जी काही परीक्षा आहे ही कशाही पद्धतीने झाली, सोपी हो अवघड हो काही हो, काही देणं घेणं नाही. आपण आपला नीट अभ्यास करायचा, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जावं न जावं, कारण पुढच्या भविष्य जे आहे त्याचा बेस इथं तुमचा घडणार आहे. मग एखाद्या वेळेला एखादा धडा परीक्षेला आला नाही म्हणजे तो महत्वाचा नव्हता असा कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घ्यायचा नाही. विषय कोणताही असो, सर्व विषयांचा परिपूर्ण रीतीने अभ्यास करायचा. कोणत्याही प्रकारच्या काहीही अडचणी असल्या तर सरळ सरळ आपापल्या संपर्कात असलेले जे शिक्षक मंडळी आहेत त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्याकडून तुमच्या समस्यांचं समाधान करून घ्या. एवढंच नाही तर या टीम मध्ये असलेली जी मंडळी आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संवाद साधला तर तुमच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे लोक या ठिकाणी तत्परतेनं तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहेत. आणि निश्चितच त्यांच्याकडून मी तशा प्रकारची अपेक्षा करतो आणि तुमच्या प्रती सुद्धा मला हा विश्वास आहे, ही अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत आणून पोहोचा. या विश्वासानं आणि अपेक्षेनं मी या ठिकाणी थांबतो, माझी रजा घेतो. धन्यवाद. फुलसुरे सरांचे आणि आमच्या सर्व टीमचे हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत सन्माननीय राजेंद्र चव्हाण सर. सरांनी आपल्याला एक आत्मविश्वास दिलेला आहे. एका मार्काचं महत्व काय असतं, एक मार्क कसा मिळवायचा, बूंद बूंद से कैसे सागर बनता है, हे त्यांनी अगदी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो, सिलेबस कमी झाला काय, वाढला काय, त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या संपर्कातल्या शिक्षकांशी फोनवर संवाद करा, असं सरांनी सल्ला दिलेला आहे. नक्कीच या कोरोनाने पॉझिटिव्ह होण्यापेक्षा मनाने आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, हा संदेश सरांनी इथे दिलेला आहे. धन्यवाद सन्माननीय चव्हाण सर. यानंतर ज्यांच्यासाठी तुम्ही गेल्या 20 मिनिटापासून वाट पाहत आहात, द मॅन हु इज वेल नोन फॉर इंग्लिश, द मॅन हु इज बाय इंग्लिश, थ्रू इंग्लिश, फ्रॉम इंग्लिश, टू इंग्लिश, टुवर्ड्स इंग्लिश. Really, it is said that an expert is he who knows more and more about less and less. Really, it is our duty to grab him. Now, I would like to request
Mr. Pradeep Ruge sir, please come and have a chat with our students. Mr. Pradeep Ruge sir. Hello friends, good afternoon everybody. How are you? First of all, my question is to you. You must be or you might be very, very well. I hope, though you are staying at home, you might be cured and you might be perfect for preparing an examination. Definitely, you are most welcome again in this program, YouTube channel, which one is run by Mr. Hulsure sir, as well as the EO office from secondary schools and the Parbhani Jilla Shikshan Sambardhan Mandal. Really, my friend Mr. Vaibos has told you, this is an opportunity for you to grab. Grab means to achieve something, to get something, to obtain something from me. This is a nice chance. This is a golden chance for you as well as to me also. So really, you are most welcome in this YouTube channel. Dear friends, the exam is knocking at the door. You know that knocking at, just like this one is there. Have you heard the sound? Of course. Knocking means परीक्षा आपल्या जवळ येत आहे आणि आपण मात्र दूर दूर जाता कामा नये. We should not run away from the examination. We have to be very close. We must have a good affiliation with the examination, and especially on today, we are going to discuss about the English paper. I hope before my explanation, before my teaching, before my expressions, some expert of the different subjects, they have come here. They presented very well, and that's why you have understood each and everything. तर मित्रांनो, आज आपण बघूया इंग्रजीच्या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीवरती आपल्याला मात करून कसं जगायचंय, मात करून पुढे कसं जायचंय, हाऊ टू ओव्हरकम द सिच्युएशन्स, हाऊ टू ओव्हरकम द डिफिकल्टीज, हाऊ टू ओव्हरकम द ऑब्स्टॅकल्स इन युअर लाईफ. तर मित्रांनो, आता आपण सरळ सरळ आपल्या विषयाला हात घालूया. इंग्रजी विषय म्हटलं की आपल्या अंगावरती काटा उभा राहतो. इंग्रजी विषय म्हणले की अनामिक भीती आपल्या मनामध्ये दडल्या गेलेली असते. इंग्रजी विषय म्हटलं की काहीतरी आपल्या मनामध्ये जम्बलिंग ऑर्डर तयार होते. अरे मला येतंय, आय नो दॅट, हाऊ आय अंडरस्टूड, I understand, I understood, but I am unable to speak. Sometimes I am unable to write. तर मित्रांनो, हे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम्स आपल्याला रूट आउट करायचे. आता रूट आउट करणे म्हणजे काय? आपल्याला ते आपल्यातून काढायचे. आणि एकदा जर ते रूट आउट केले, ते प्रश्न आपण जर काढले, तर मला असं वाटते की यू आर एबल टू मेक युअर लाईफ व्हेरी सक्सेसफुल. तर मित्रांनो, परीक्षा जवळ आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की सध्याची काय परिस्थिती आहे. Everybody knows about that pandemic situations of COVID-19, and now this is the opportunity to learn and how to omit, how to delete our mistakes while writing or while solving a paper of English subject. तुमच्या माहितीस्तव इंग्रजी हा जो विषय आहे, हा मित्रांनो जेवढा सोपा आहे तेवढाच अवघड आहे. पण हा सोपा कोणासाठी आहे? हा सोपा आहे अभ्यास करणाऱ्यांसाठी. हा सोपा कोणासाठी आहे? हा सोपा विषय आहे जे प्रयत्नवादी आहे. तुम्हाला माहित असेल प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नाने आपल्याला परमेश्वर साध्य करता येतो. वाळूचे कण रगडिताही तेल गळे, अशी म्हण तुम्ही मराठीत ऐकली असेल. तर निश्चितच मला असं वाटते की नथिंग इज इम्पॉसिबल बट एव्हरीथिंग इज पॉसिबल. हे सगळं काही शक्य आहे. दॅट्स वाय आय रिक्वेस्ट टू यू ऑन बिहाफ ऑफ दिस क्लास, प्लीज डिलीट impossible that word from your own life dictionary. की तुमच्यामधनं ही जी निगेटिव्हिटी आहे की अरे मला येत नाही, मला येतं, कॅन आय कर, हे मला शिकायचंय. आजच्या परिस्थितीतून मला हे शिकायचंय की मी हे करू शकतो नाही, मी करू शकतो, मस्ट. तर आपल्याला आपल्या अभ्यासातील विशेषतः इंग्रजी विषयातील त्रुटी आपल्याला कमी करायच्या आहेत. आज आपण पाहतोय की जवळपास 35 ते 40% विद्यार्थी हे शहरी भागातून आहेत. And rest of the students, near about the 70 to 75 students are from the rural areas, and they don't know what are the basic techniques. How do we obtain the techniques
टू गेट द आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन द रायटिंग अपिअरन्स. आणि त्यामुळे आपल्याला लिखाणामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की आपली प्रचलित परीक्षा पद्धती ही 2 भागावरती विभागल्या गेलेली आहे. आपल्याला माहिती आहे की 20% भाग हा ओरल साठी आणि असाइनमेंट साठी आहे. 10+10 ओरल साठी आणि 10 मार्क्स असाइनमेंट साठी. आणि आता आपल्याला 80 मार्कासाठी फाईट करायची आहे. तर मला असं वाटतं की 80 मार्क मिळवणं ही काही अवघड बाब नाही. म्हणून माझी एक कळकळीची विनंती तुम्हाला आहे की तुम्ही फक्त इम्पॉसिबल हा शब्द डिलीट करा अँड इट इज पॉसिबल ऑर आय एम पॉसिबल हे वाक्य लक्षात घ्या. निश्चितच तुमच्या मार्गातील जे काटे आहेत, तुमच्या मार्गातील जे अडथळे आहेत ते निश्चितच दूर झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आणि सो यू कॅन कॉन्कर द वर्ल्ड. आणि जगाला तुम्ही जिंकू शकता जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास नावाची गोष्ट असेल, जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा बिल्डअप झालेला असेल, तेव्हाच हे शक्य आहे. नाहीतर इट्स इम्पॉसिबल, हे कदापि अशक्य. तेव्हा मित्रांनो, इंग्रजी आपण पाहतोय की इंग्रजी हा विषय इयत्ता 1ली पासून शिकवला जातो. मग आपल्याला काय येत नाहीये, तर आपण फक्त त्या विषयाकडे एक अवघड विषय म्हणून तो दुर्लक्षिला गेलेला आहे. आमच्या काळामध्ये इंग्रजी आणि गणितात पास झालं की तो इंजिनिअरिंग आणि मेडिकल सायन्सचा विद्यार्थी म्हणून कन्सिडर केला जातो. पण आज तुम्हाला सांगतोय की आउट ऑफ घेणारे विद्यार्थी आपल्याला आज दिसून येतात. 100 पैकी 100 गुण तुम्हाला मिळवून देऊ शकतात. पण मला असं वाटतंय की एक्झामिनर आणि मॉडरेटर यांना असं वाटतंय कुठली तरी माझ्यावरती जबाबदारी येऊ नये, या कारणास्तव आउट ऑफ मार्क्स दिले जात नाहीत. माझे स्वतःचे काही विद्यार्थी आहेत की जे आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतात आणि घेतातच. तर मित्रांनो, आता आपण आपल्या विषयाकडे चांगल्या प्रकारे बोलूया. आपल्याला माहिती आहे की आपलं इंग्रजीचं टेक्स्ट बुक, 8वीचा सिलेबस, 9वी आणि 10वीचा एक्झाम पॅटर्न, 8वीचा पॅटर्न आणि 9वी आणि 10वीचा पेपर पॅटर्न हा थोडासा भिन्न आहे. आता थोड्या वेळ आपण 8वीला बाजूला ठेवूया आणि 10वीला, 9वी आणि 10वीच्या मार्कात पेपर पॅटर्न कडे बोलूया. मग पेपर पॅटर्न कसं आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे एक्सलंट आणि एक्सलंट स्टुडंट्स आहेत ते अगोदर ते पेपर स्किल अडॉप्ट करतात मित्रांनो. आता पेपर स्किल अडॉप्ट करणे म्हणजे काय? प्रश्न कशा प्रकारचे येतात, कोणत्या लेव्हलचे येतात, हे जर तुम्ही समजावून जर घेतलं, मला असं वाटतं की पेपर तुम्ही 3 तासाचा नाही तर 2 तासामध्ये, 2.5 तासामध्ये छान प्रकारे पेपर करू शकता. पण आमच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. आम्ही त्या प्रश्नाला नीट समजावून घेत नाहीये, त्या शब्दांची किंवा प्रश्नांची उकल आम्ही करत नाहीये. And so that is a difficult task for you. But when you make it easy, it is easiest for you. आणि त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला चांगले गुण कसे मिळवता येतील हेच आमचं बिल वाक्य आहे. हीच आमची कल्पना आहे, हेच आमचं तुमच्यासाठी असलेलं चॅलेंज पण आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही जर टेक्स्टबुक मध्ये जर पाहिलं, आता आपण काही टेक्स्टबुक कडे आपण बोलूया. आता टेक्स्टबुक जर बघितलं तर इट इज माय इंग्लिश टेक्स्टबुक, माय इंग्लिश कोर्स बुक इज देअर. हे लक्षात घ्या. तुम्ही पाहताय की प्रत्येकाकडे एव्हरीवन हॅज दिस कॉपी, एव्हरीवन हॅज दिस टेक्स्ट इज देअर. सो इफ यू आर नॉट, you can make it available on online also there. Okay, so even what is written in this textbook, what is placed in this textbook, या टेक्स्टबुक मध्ये काय दडलंय? अरे खूप काही दडलंय मित्रांनो. अख्खा तुमचा पेपर या टेक्स्टबुक मध्ये दडलेला आहे. आणि जो कोणी या प्रत्येक प्रश्नाचा, प्रत्येक पानाचा, प्रत्येक शब्दाचा जो कोणी अभ्यास करतो, मला असं वाटत नाही की तो मागे राहील. आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीकडे नजर ज्याला आपण असं म्हणूया की दुर्लक्ष न करता आपल्याला आपल्या विषयाकडे नाविन्यपूर्णपणे पाहायचंय. मित्रांनो, तुम्ही जेव्हा पाहताय टेक्स्टबुक मध्ये की आता मी सांगतोय की आपला पेपर पॅटर्न जो आहे, या पेपर पॅटर्न मध्ये नेमकं काय, कशा पद्धतीचा प्रश्न क्रमांक 1 कसा अडॉप्ट केलेला आहे, प्रश्न क्रमांक 2, क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6, 7, you know that we have the 6 skills are there. And we have the 7 questions in our question paper. की 7 प्रश्न आहेत आणि 6 मात्र विभाग आहेत. मग ह्या विभाग किंवा हे प्रश्न कसे यामध्ये दडल्या गेले आहेत ते आपण पाहणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही लँग्वेज स्टडी बद्दल बोलता तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की लँग्वेज स्टडी मध्ये जेव्हा आपण एखादा टॉपिक पाहतोय, सपोज एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, तत्पूर्वी आपण हे बघूया मित्रांनो की तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की एकूण जो सिलेबस आहे हा 4 युनिट मध्ये विभागला गेलेला आहे.
किती युनिट आहेत तुम्ही बघू शकता की देर आर 4 युनिट्स आर देयर. युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, 3 and 4. मग आता महाराष्ट्र शासनाने त्या कोविड-19 मुळे काही भाग हा काय केलेला आहे, ओमेट केलेला नाही, तो रिड्यूस केलेला आहे. काय केलेला आहे, तो रिड्यूस केलेला आहे, अर्थात तो या वर्षापुरता तो रिड्यूस केलेला आहे, तो कमी केलेला आहे. मग याच्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, युनिट नंबर 1 पूर्णपणे आहे, युनिट नंबर 2 as it is, unit number 3 as it is no change and not a single topic is reduced, but we have to focus on unit number 4. आपल्या चौथ्या युनिट कडे लक्ष द्यायचं आहे, ते म्हणजे 4.1 आणि 4.4. मग बाकीचे जे टॉपिक आहेत का बरं ते का बरं ते रिड्यूस केले, मग कोणते टॉपिक रिड्यूस केले नोंद करून घ्या मित्रांनो. 4.2 बोली, 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन, 4.4 झोन ऑफ आर्ट and 4.6 a brave heart dedicated to science and humanity. मग हे टॉपिक काय रिड्यूस केले ते सांगा. तर त्याच्यामध्ये एक कारण आहे की where the understanding level, where the level of that text is high, okay, it is a time consumed topics. हे कसे टॉपिक्स आहेत, वेळखाऊ टॉपिक्स आहेत आणि त्यामुळं द गव्हर्नमेंट, स्टेट बोर्ड, SCRT, it has decided to reduce that syllabus, and that's why whatever the remaining topics are there, we are going to focus on them. So just like as you come across any topic, okay, for example, आता मी तुम्हाला सांगतोय की आपली प्रश्नपत्रिका आपल्याला टेक्स्टबुक का रेफर करायचं आहे, आपल्याला टेक्स्टबुकची गरज का आहे, आणि सगळे प्रश्न जे असतात ते पूर्णपणे टेक्स्ट बेस आहेत, लक्षात घ्या. म्हणून आपण थोडंसं टेक्स्टबुक कडे बोलूया. तर मित्रांनो, जेव्हा आपण एखादा टॉपिक फॉर एन एक्झाम्पल, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला टेक्स्टबुक का वाचावं हे तुम्हाला लक्षात येईल. यू विल गेट, यू विल दॅट मीन्स यू थिंक दॅट व्हाय डू वी नीड टू रीड अ टेक्स्टबुक. बघा आता एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा जो टॉपिक दिला, आता या ठिकाणी वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहे, चिटचॅट ऍक्टिव्हिटी आहे. मग या चिटचॅट ऍक्टिव्हिटी आपला हा जो डायलॉग रायटिंग आहे, क्वेश्चन नंबर 5 B1, B2 as well as B3, हा चिटचॅट वरती डिपेंड आहे, लक्षात घ्या. हा कसा आहे, तो चिटचॅट वरती डिपेंड आहे. नंतर इथं जो आहे मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग विथ इमेजेस. वी शुड नो दॅट हाऊ टू गिव्ह द हेडिंग्स, हाऊ टू वी गिव्ह द टायटल as per the writing, as per the picture, as per the situations also there. त्याच्यानंतर हा टॉपिक मध्ये बघा की तुम्हाला मार्जिन इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द पेपर हॅज लेफ्ट साइड एज वेल एज द बुक राइट साइड. द डिफिकल्ट वर्ड्स, द वर्ड्स विच आर टेकन अकॉर्डिंग टू द टेक्स्चुअल मीनिंग. ओके, तर असे शब्द या मार्जिन मध्ये घेतल्या गेलेले असतात. मग याच्यामध्ये काय आहे, त्या टॉपिक मध्ये फ्रेजेस असतात, वर्ड्स असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रयोग पण दिलेले असतात, पंक्च्युएशन मार्कचा अभ्यास त्या ठिकाणी होतो, डिरेक्ट इंडिरेक्टचा म्हणजे टोटली ग्रामर बेसचा या ठिकाणी अभ्यास चांगल्या प्रकारे होतो. तर मित्रांनो, आता आपण टॉपिक झाल्यानंतर थोडंसं इंग्लिश वर्कशॉप मध्ये आपण बोलूया. आता या इंग्लिश वर्कशॉप मध्ये काय दिलंय, स्टेट वेदर यू आर ऍग्री ऑर डिसऍग्री. ओके, आता तुम्ही त्या ठिकाणी ऍग्री आहात का डिसऍग्री, तुमचा होकार आहे का नकार आहे, तुम्ही सहमत आहात की असहमती आहे तुमची. म्हणजे या ठिकाणी जसं ऍग्री ऑर डिसऍग्री, वेदर इट्स द राईट ऑर रॉंग, वेदर इट्स द ट्रू ऑर फॉल्स इज देअर. तर या पद्धतीचं इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रत्येक सीन पॅसेज मध्ये दिलं जातं, इन एव्हरी सीन अँड अनसीन पॅसेज. त्यामुळे बारकाईने अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तसंच या ठिकाणी बी मध्ये बघा, प्रत्येक टॉपिकला कन्सेप्ट वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मीनिंग इन ग्रुप बी, म्हणजे मॅच द वर्ड्स विथ देअर मीनिंग. आपला जो प्रत्येक क्लासेमध्ये जो सी बीट आहे, व्होकॅब्युलरी फोकस, जो सी बीट आहे तो सी बीट या ठिकाणी या पद्धतीने दिलेला आहे मित्रांनो. काही ठिकाणी वर्ड फॉर्मेशन असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट असतील तर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, थर्ड इज देअर राईट इन युअर ओन वर्ड्स. लक्षात घ्या, राईट इन युअर ओन वर्ड्स, तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. इट इज अन एक्झाम्पल और दिस इज द बेस्ट प्रॅक्टिस फॉर हाऊ टू डेव्हलप युअर ओन पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. ओके,
So next one is there. Read the text carefully and arrange the occurrence of happening in the text a sequential order. Just like the orders are given there, and if there is a sequence is incorrect, की जर तुमचा सिक्वेन्स इनकरेक्ट असेल आणि तुम्हाला काय जॉब दिलेला असतो, व्हॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी इज देअर टू अरेंज इट प्रॉपरली, टू अरेंज इट सिक्वेन्सली. तुम्हाला माहिती सिक्वेन्स पहिल्यानंतर दुसरी घटना, दुसऱ्यानंतर तिसरी घटना. सो वन आफ्टर अनदर यू हॅव टू गिव्ह द सिक्वेन्स इज देअर. पुढे काय दिले त्यांनी, नंतर यू कॅन डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इन युअर ओन वर्ड इन 5 to 6 lines. सो इट इज अ पार्ट ऑफ ऑल्सो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. तर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी फॉर्मॅट दिलेले असतात. रायटिंग फोकस आहे, काही ठिकाणी डायलॉग रायटिंग आहे, काही ठिकाणी नॅरेटिव्ह रायटिंग आहे. आणि याचा एकदा हे जे स्किल आपण जर अडॉप्ट केलं, मला असं वाटतं की डेफिनेटली इट सपोर्ट्स अस टू डेव्हलप द नॅरेटिव्ह रायटिंग. Compositions also there, story writing also there, as well as the news reporting is also there. मित्रांनो याच्या बाहेरचं काहीही विचारला जात नाही. मित्रांनो तुमच्याकडे जर काही पेपर्स असतील, जुने पेपर्स असतील, इंग्रजीचे जुने पेपर असू द्या तुमच्याकडे, पण त्याच्यामध्ये जर लेटर रायटिंग असतील, स्टोरी रायटिंग असतील, हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर रिपीट केलं, इफ यू रिपीट all these questions, if you do practice of in writing all these questions, nothing is difficult for you. It is a major support to you. It is a major support to you. It is a major support to you. So definitely it is so easy. It is so adjustable to you also there. Now translate the following proverbs in English. आता आपण म्हणतोय की ट्रान्सलेट, आपण पाहतोय आता तेलुगूमध्ये काय काय दिलेलं आहे, आम्ही ह्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. पण आमचं एक दुर्भाग्य असं आहे, आम्ही काय करतोय, आम्ही फक्त आमच्या गोष्टीला, आमच्या ज्या काही गोष्टी आहेत आम्हाला ज्या आवडते तेच आम्ही करतोय. पण तुम्ही आजारी पडला, गोळी कन्वर्ट असते, टॅबलेट, तुम्हाला गोळी घ्यायची आहे, तुम्हाला माहिती आहे की दॅट मीन्स इट हॅज अ बिटर टेस्ट. तुमचं टेस्ट ही बिटर आहे, कन्वर्ट आहे, तरीही तुम्हाला त्या आजारावरती मात करण्यासाठी ती गोळी घेणं आवश्यकच आहे. म्हणून माझं मत आहे की प्रत्येक प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. वी हॅव टू फाईट फॉर इंच अँड इंच. वी हॅव टू फाईट फॉर 1 mark अँड इवन हाफ मार्क ऑल्सो. आम्हाला अर्ध्या मार्कासाठी लढायचं आहे. त्यामुळं गो थ्रू द टेक्स्ट बुक. तुम्हाला फक्त कशामधून जायचंय, टेक्स्टबुक मधून जायचंय. बिकॉज टेक्स्टबुक इज रियल गुरु फॉर यू. टेक्स्टबुक इज अ रियल मास्टर फॉर यू. टेक्स्टबुक हे तुमच्यासाठी उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो मी या ठिकाणी आलोय आणि मी काही बोलतोय ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं नाही असं म्हणणार नाही मी, काही अंशी महत्वाचं आहे, पण सगळ्यात प्रॉपर गाईडलाईन्स तुम्हाला या टेक्स्टबुक मध्ये मिळतात. तो मित्रांनो टेक्स्टबुक्स आर युअर रियल फ्रेंड्स. अँड नाउ इन दिस पॅन्डेमिक सिच्युएशन टेक्स्टबुक आर युअर रियल गुरु, युअर रियल फ्रेंड्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, नाउ whatever this, write a paragraph and give an appropriate title to you. आता बघा ती इन्फॉर्मेशन दिलेली असते, त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला. फर्स्ट वन इज देअर, यू हॅव टू राईट अ पॅराग्राफ. आता लक्षात झालं काय रायटिंग फोकस या ठिकाणी. तुम्ही म्हणता की अरे टेक्स्टबुकच्या बाहेरचं सगळं येतं. नाही, मला 100% I am not agree with this. But 25% I am agree with this. Rest of that means a very few or little part that is considered for an examination. But that is based on our textbook. आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळ्या गोष्टीला जो बेस आहे हा आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे. आणि त्यामुळं सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया की स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस किंवा रिराइट द सेंटेन्स ऍज पर द इन्स्ट्रक्शन्स अलॉंग विथ किंवा प्रेझेंट पार्टिसिपल यूज अन ऍडजेक्टिव्ह. म्हणजे आमचा पूर्णच्या पूर्ण पेपर हा टेक्स्टबुकला धरून आहे, म्हणजे आहे की काळ्या दगडावरची रेषा. इट इज अ ट्रू, इट इज अ फॅक्ट इज देअर. आणि त्यामुळं आता एक उदाहरण आपण घेऊया. आता बास्केट फुल ऑफ मूनलाइट, क्वेश्चन नंबर 3, that is based on poem. Okay, the poem for comprehension.
द पोएम फॉर अप्रिसिएशन बघा या ठिकाणी दिलंय का नाहीये हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला जेव्हा पेपर पॅटर्न समजावून सांगेन तेव्हा मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला की या ठिकाणी असणाऱ्या चिटचॅट, या ठिकाणी असणारी इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. आता मित्रांनो, आता यामध्ये काय दिलेलं आहे लक्षात घ्या. आता बघा या ठिकाणी कविता दिली आहे बघा, पोयम फॉर कॉम्प्रेहेन्शन 5 मार्कासाठी पोयम आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सेक्शन ए 5 मार्कासाठी आहे. पहिला आहे मी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट द सेंटेन्स, ट्रू ऑर फॉल्स व्हॉटएव्हर. मी जेव्हा तुम्हाला पेपर एक्सप्लेनेशन करेन तेव्हा मात्र तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की रिअली व्हॉट इज द हाऊ इज द टेक्स्टबुक युजफुल फॉर अस. आणि आमच्यासाठी आमचं टेक्स्टबुक किती महत्वाचं आहे. कारण यामध्ये माझे काही मित्र आहेत, स्टडी बोर्ड मध्ये माझे 1-2 मित्र आहेत आणि निश्चितच त्यांच्या गाईडलाईनचा मला पण चांगल्या प्रकारे सपोर्ट झालेला आहे. याच्यामध्ये मग रायमिंग स्कीम असतात, लक्षात घ्या. रायमिंग वर्ड्स आहेत, फिगर ऑफ स्पीच आहे, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत, नंतर ग्लोबल अंडरस्टँडिंग असणारे जे क्वेश्चन्स आहेत किंवा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स असणारे क्वेश्चन्स आहेत. हे सगळे प्रश्न चांगल्या प्रकारे आपण जर टेक्स्ट मधून जर अभ्यासले तर मला असं वाटतंय की एक्झाम यू हॅव नो वेट फॉर एक्झामिनेशन, द एक्झाम विल वेट फॉर यू. तुमच्यासाठी परीक्षा तुमच्यासाठी वाट बघेल आणि तुमचं सामर्थ्य त्या ठिकाणी तुम्हाला दाखवून द्यायचं मित्रांनो. तर लेट्स स्टार्ट. हाऊ डू वी डेव्हलप अँड हाऊ डू वी omit, how do we delete our silly mistakes while solving the paper. आणि मला सांगायचंय की आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपल्या पेपर मधनं आणि त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आहे? आपल्याला सिंपल आणि सिली मिस्टेक्स आपल्याला अवॉइड करायचं आहे. आणि मग हे करणं फार सोपं आहे. फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मला माहिती आहे की सरावानं तुम्ही आज न उद्या करणारच आहात आणि त्यामुळे मित्रांनो जास्त वेळ न दवडता आपण आपल्या ज्या सिली मिस्टेक्स असतात, मला माहित आहे की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात, मी असं म्हणणार नाही, मी काय त्याच्यावर अक्यूज करणार नाही, आरोप करणार नाही, ते आर ऑल्सो एक्सलंट, परंतु शहरी भागामध्ये नसतात असा मुळीच प्रकार नाही. कोणत्याही शाळेमध्ये जा तुम्ही 60-40, 60-40 किंवा 70-30 असा रेशो आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तुम्ही असो, तो शहरातला असो या ग्रामीण भागातला असो, जर त्यांना अभ्यास केला नाही तर त्याला डिफिकल्टीज येणार म्हणजे येणार. देयर मे बी अ हीप ऑफ डिफिकल्टीज. ओके, देयर मे बी हीप ऑफ डिफिकल्टीज बिफोर यू अँड इट इज अ व्हेरी difficult for you to solve all difficulties at a single time. एकाच वेळेस हळूहळू तुम्ही जेव्हा तुमच्या त्रुटी दूर कराल तेव्हा ते शक्य आहे, पण एकाच प्रयत्नात तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या चुका आहेत त्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकत नाही. स्लो अँड स्टडी मीन्स द रेस. ओके, सो डेफिनेटली आता आम्ही काय करणार, आम्ही प्रत्येक प्रश्नाकडे आम्ही पाहणार आहोत. ओके, आणि प्रत्येक प्रश्न कसा आहे मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे, प्रत्येक प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने कशा सोडवायचा. एक ट्रिक्स आहे मित्रांनो. ह्या ट्रिक्स जर आपण जर लक्षात घेतल्या तर मला असं वाटतंय की क्वेश्चन नंबर 1 तुम्ही क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 जरी सॉल्व्ह केला परीक्षेमध्ये यू आर एबल टू पास. यू कॅन पास. हे बेटा हे तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना कदाचित हे तोंडपाठ असेल, भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. माझ्या शाळेनं बालविद्या मंदिर हायस्कूलनं आम्ही ऑनलाईन 2 एक्झाम घेतलेले आहेत आणि त्याचा छानसा सपोर्ट आम्हाला या ठिकाणी मिळतो. मित्रांनो, आम्ही त्यांना फक्त परीक्षेचं आम्ही जो पेपर फ्रेम करतोय तो पेपर फ्रेम केलेला पेपर त्यांना व्हॉट्सअपला आमच्या क्लास ग्रुपला आम्ही पाठवतोय की जेणेकरून दिलेल्या वेळेत हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे पेपर सोडवतात. आणि त्यामुळं आपल्यालाही पुढे जायचंय, आपल्याला एकदम जास्त वेगानं जायचंय. दो वी आर स्लो अँड स्टडी वी विन द रेस.
मला रेस जिंकायची मित्रांनो, कारण आम्हाला प्रयत्न करून रेस जिंकायचे आहे. डोंट डू कॉपी हिअर. ओके, सो वी हॅव टू मेक परफेक्ट टुवर्ड्स आवर पेपर इन देअर. ओके, तर मित्रांनो हे टेक्स्टबुक, तुम्ही टेक्स्टबुक मधल्या बऱ्याच गोष्टी अनुभवता, पाहता. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळा पेपर पॅटर्न जो आहे हा पूर्णतः पेपर पॅटर्न इथे मात्र सॉल्व. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न एक्सप्लेनेशन करून देणार आहे. पहिल्या प्रश्नात तर तुमचे 100 पैकी म्हणजे 10 पैकी 10 गुण मिळालेच पाहिजे, म्हणजे 100% मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजे. बरोबर आहे. तर आता आपण 100% मार्क्स कसे मिळणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. तर बघा, पहिला जो प्रश्न असतो, हा पहिला प्रश्न हा लँग्वेज स्टडीसाठी असतो. याच्यापूर्वी मी तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून दाखवतोय. तर आपला जो सिलेबस आहे हा 60% इझी गोईंग आहे आणि 40% हा चॅलेंजिंग आहे. कारण सगळं जर सोपं दिलं तर त्याला अर्थ उरत नाही, सगळं जर फुकट दिलं त्यालाही महत्व उरत नाही. त्यामुळं SCERT न स्टडी बोर्डनं 60-40 अशा प्रकारचं प्रपोर्शन ठेवलेलं आहे आणि 60% सिलेबस हा तुमच्या सामान्य विद्यार्थ्यांच्या लेव्हलचा आहे आणि 40% मात्र कसा आहे, चॅलेंजिंग सिलेबस आहे. त्यामुळे आपण आता स्क्रीनवरती बघूया की प्रश्न कशा पद्धतीने येतात. लक्षात घ्या, प्रश्न कशा पद्धतीने येतात स्क्रीनवरती. तर आपण बघूया. ओके, तर आता आपण बघूया की क्वेश्चन नंबर 1, हाऊ टू सॉल्व अँड हाऊ टू गेट आउट ऑफ मार्क्स. आम्हाला 100 पैकी 100 गुण मिळवायचे मित्रांनो, आणि 100 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला मी जे स्किल सांगतोय, मी जे तुम्हाला टेक्निक सांगणार आहे ते टेक्निक्स तुम्हाला अडॉप्ट करता आलं पाहिजे. बघा प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक तुम्हाला दिसणार नाही, आम्हाला दिसणार. अच्छा, आता बघा प्रश्न क्रमांक 1 इज देअर, क्वेश्चन नंबर 1 इज देअर. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 1 जो घेतोय, व्हॉट इज दॅट पार्ट इज देअर, इट इज अ लँग्वेज स्टडी. ओके, आर यू एबल टू रीड? आय होप. आता लँग्वेज स्टडी मध्ये व्हॉट इज गिवन इन लँग्वेज स्टडी. आता जो लँग्वेज स्टडी आहे इट इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स. Okay, so we have to study is here question number 1A and question number 1B. Exactly. Okay, in question number 1A, what is given? There are 6 parts are there. Okay, actually here are the 2 parts. Question number 1 is divided into 2 parts, A and B. A for question number 1 जो A आहे, क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो पहिला प्रश्नातला एक भाग जो आहे तो आपण पाहतोय. मला माहिती आहे की इट हॅज 8 मार्क्स. किती मार्क्स आहेत मित्रांनो? त्याला 8 गुण दिलेले आहेत आणि 8 गुण आजच तुमच्या बॅग मध्ये पडले, झूम मध्ये पडले. फक्त हे अडॉप्ट करा, मी सांगतोय तेवढं अडॉप्ट करा. इट इज एजिएस्ट पार्ट फॉर यू. नंबर 1 इज हियर, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. आता लक्षात घ्या, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे शब्द असतात, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, that means which words you came across, ज्या शब्दांना तुम्ही अक्रॉस झालेला आहात, तुमच्या परिचयाचे झालेले आहेत आणि सोपे शब्द असतात असे शब्द तुम्हाला दिलेले असतात. And so how many words are given here? Here are the 6 words are given here. 6 शब्द त्या ठिकाणी दिलेले असतात. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून देतोय. आता बघा, आता हे जे 6 शब्द असतात, या 6 शब्दापैकी तुम्हाला किती शब्द सोडवायचे? 4 शब्द सोडवायचे. पण मित्रांनो, this is a golden opportunity and you have to grab that opportunity to not to lose that mark but obtain these marks. So question number 1A, 6 questions are given there and you have to solve only 4 is there, and 4 questions carry, each question carries 2 marks, means equals to 8 marks are given there. आता सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आता मी जर म्हटलं की तुमचा प्रश्न पत्रिकेवर बघा, BEDAR. Second word SCENCE. Next word is here SUC-ESS. Okay. Next word is PL-NT.
Next word is there P R dash S E N T and last word is there M dash S T A K E. बघा 2 मार्क्स आहेत तुम्हाला कसे मिळवायचे. आता बघा हा शब्द तुम्हाला केलाय बेगर हा शब्द केलाय मी जर वापरलं BEGGER बेगर you know the word is you came across that word नंतर आता इथं कोणता शब्द येईल SCENCE बघा मी जर काय त्याने एक लेटर जर टाकलं इफ आय फिल अन अप्रोप्रिएट लेटर मी जर इथं आय टाकलं तर हा मीनिंगफुल वर्ड तयार होतो की नाही so definitely you confirm the meaningful word is there SUCC मी जर इथं C जर टाकलं तर तुमचं काय होईल सक्सेस हा वर्ड मीनिंगफुल वर्ड तयार होईल that means you have to fill only one alphabet only one letter to make the meaningful word तसं या पद्धतीचं के टाकलं इथं मी PRESENT जर केलं MRSTAKE केलं तर मला सांगा मित्रांनो आपल्या 4च नाही तर 6ही शब्द सोडवायचे की जेणेकरून तुम्हाला काय होईल यू विल गेट आउट ऑफ मार्क्स here are the 2 marks are it is easy okay number 2 is there number 2 put the following words in an alphabetical order बघा सगळ्यात महत्त्वाचं पेपर पॅटर्न आहे पेपर पॅटर्न समजून घेतला तर सगळं सोपं आहे नाही समजला सगळ्याच अवघड आहे मित्रांनो त्यामुळं आता आपण नंबर 2 कडे वळूया ओके नंबर 2 कडे वळूया A1 झाला आता A2 काय दिला या ठिकाणी पुट द फॉलोइंग ही सगळे शब्द आता लिहित बसणार नाही तुम्हाला फक्त टेक्निक सांगणार आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अन अल्फाबेटिकल ऑर्डर आता बघा अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे तुम्ही डिक्शनरी पाहिजे युअर टायटल द डिक्शनरी युअर हँडल द डिक्शनरी आणि डिक्शनरी यांनी हाताळलेली आहे त्यांना मात्र हा प्रश्न अतिशय सोपा आहे तर कसं आहे मित्रांनो आता याच्यामध्ये 2 फॉर्मॅट दिलेले आहेत 2 सेट्स ऑफ वर्ड्स आर गिवन हियर कोण किती सेट दिले असतात हियर आर द 2 सेट्स ऑफ वर्ड्स मग आता याचा पहिला सेट कोणता आहे की जस्ट लाईक एव्हरी वर्ड बिगिन विथ द सेम लेटर फॉर एक्झाम्पल आपण सी घेऊ ओके सी आपण घेऊया आपण जर म्हटलं आता या ठिकाणी आपण जर घेतलं CEREMONEY सेरेमनी या ठिकाणी आपण फूड घेतला COULD या ठिकाणी आपण कॉट हा शब्द घेतला CAUGST आणि इथं क्रिकेट हा शब्द घेतला मला सांगा आता तुम्हाला माहिती आहे की एव्हरी लेटर बिगिन विथ द सेम अल्फाबेट त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये you have to focus on the second letter तुम्हाला दुसरा लेटर त्या ठिकाणी पाहावा लागेल मला दुसरा लेटर म्हणजे कोणता आहे ई आहे मित्रांनो मग दुसरा लेटर सेम आहे का इथं ओ आहे इथं ए आहे आणि इथं आर आहे तो मला सांगा which letter will come first आता हा शब्द तुमचा पहिला आहे बरोबर आहे मग तुम्हाला कसं लिहायचं या पद्धतीने तुम्हाला असं लिहायचंय CAUGST पॉट ओके परत तुम्ही एका नंतर एकही शब्द लिहू शकता किंवा एका रांगेमध्ये कॉमा देऊन किंवा डॅश देऊन हे शब्द तुम्ही लिहू शकता आता दुसरा शब्द कोणता आहे एच्या नंतर काय मित्रांनो ई आलं म्हणून या ठिकाणी सेरेमनी CEREMONEY सेरेमनी झालं त्यानंतर आता हा एक शब्द राहिला हा एक शब्द राहिला मग आता आर पहिलं येईल का ओ पहिलं येईल OPQR म्हणजे तिसरा वर्ड तुमचा कोणता येईल पुढे COULD आणि लास्ट वर्ड काय मग ओके मग मला सांगा तो एक्झामिनर तुमचे मार्क्स का कापून इथं तुम्हाला टेक्निक कळणं गरजेचं आहे यू हॅव टू अंडरस्टँड दिस टेक्निक अँड सो यू गेट 1 मार्क चालेल मग याचा दुसरा सेट कसा आहे वर्ड सेट कसा आहे हाउ इज द सेकंड वर्ड सेट बघा आता या ठिकाणी काय केलं त्यांनी द एव्हरी वर्ड इज नॉट बिगिन विथ द सेम लेटर every word begins with the different alphabet with different letters आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे पेपर आहे तुम्ही पाहू शकता आता मला कोणता वर्ड दिलाय स्पीकर DEAEH ट्विन्स आणि फॅमिली ओके आता मित्रांनो तुम्हाला सांगता येईल इट इज सो इझी आता पहिलं लेटर कोणतं आहे ABCD मधलं D पहिलं आहे ठीक आहे दुसरं कोणतं येईल आपल्याला F ओके आपल्याला D च्या नंतर काय येईल FA बरोबर आहे सेकंड वर्ड
आता थर्ड वन, यस अगोदर येईल का टी अगोदर येईल? डेफिनेट यस अगोदर येईल. ओके, सो इट हॅज अ थर्ड वर्ड आणि इट हॅज अ फोर्थ वर्ड. म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स कसं लिहायचंय? ते फॅमिली, speaker and names. Okay, so if you write such type of in criteria or in proper way, the 2 marks are in your bag. बघा मी तुमचे 2 मार्क्स तुमच्या घरी टाकतोय, म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंटला टाकतोय, म्हणजे आतापर्यंत 4 मार्क तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाले, लक्षात घ्या. आता आपण याच्याकडे तिसऱ्या पद्धतीकडे बोलूया. नंबर 3 is here. What is that? Punctuate the following sentence. Punctuate the following sentence. Okay, punctuate the following sentences. आता या ठिकाणी मित्रांनो 2 सेट दिलेले असतात, 2 वाक्य दिलेले असतात. मग या 2 वाक्यांना आपल्याला काय करायचंय? पंक्च्युएट या शब्दाचा अर्थ करणं गरजेचं आहे. आता पंक्च्युएट या शब्दाचा अर्थ काय? विराम चिन्हे. विराम कसं बोलताना आपण विदाउट टेकिंग पॉज नीड टू स्पीक रॅपिडली. असं म्हणतात की चित्त्याच्या वेगापेक्षाही हरणाचा वेग, तो जर चित्ता जर ताशी 60 किलोमीटर वेगाने पळत असेल तर 80 किलोमीटर वेगानं हरिण पळतं असं म्हणतो आपण. तर मला सांगायचं मित्रांनो, पंक्च्युएट ज्याला आपण विराम चिन्ह आहे, ती बोलताना आपल्याला थोडासा आराम करणं गरजेचं आहे, आपल्याला पॉज घेणं गरजेचं आहे. मग हा पॉज वेगवेगळ्या सिम्बॉलनं आपल्याला दर्शवला जातो. ओके, देयर आर सम मार्किंग्स आर. आणि मग ही जर मार्किंग आपण जर लक्षात घेतली तर तुम्हाला इथं 2 मार्क फिक्स आहेत मित्रांनो, बरोबर आहे की नाही? आता आपण बघूया. आता या ठिकाणी आता मी जर म्हटलं, आता लक्षात घ्या, आता मी जर काय केलंय, व्हॉट दॅट सेड कमल किशोर, सेड कमल किशोर. दिसतं मित्रांनो? आता ही जी ओळ दिली आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. आता एक उदाहरण मी तुम्हाला करेन, पंक्च्युएट. आता पंक्च्युएशन मध्ये काय काय येतं? सोप्याचं काय आहे? जेव्हा तुम्ही पॅसेज वाचता, टेक्स्टबुक वाचता, टेक्स्ट वाचता, तेव्हा तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टी कम अक्रॉस होतात मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला तुम्ही टच करून जातायत, पण नकळत त्या आपल्याला गोष्टी लक्षात येत नाहीये. आणि त्या लक्षात येण्यासाठी टेक्स्टबुक इज द बेस्ट मीडियम फॉर लर्निंग. सो नाउ आता आपण पाहतोय की इथं मी जर दिलंय की इट इज अ फुल स्टॉप इज देअर, नाउ इट इज अ कॉमा इज देअर, इट इज अ क्वेश्चन मार्क इज देअर. प्रश्न असेल तर त्याला प्रश्नाचं चिन्ह द्यायचंय, उद्गाराचे वाक्य असेल तर त्याला उद्गाराचे चिन्ह द्यायचंय मित्रांनो. कॉमा आहे, नंतर आपल्याला सिंगल हेडेड कॉमा द्यायचा येतो. जेव्हा एखाद्या धड्याचं शीर्षक असेल, टायटल असेल, तेव्हा आम्ही मात्र काय करतोय? सिंगल हेडेड कॉमा देतोय. पण एखाद्या व्यक्तीचे शब्द विदाउट चेंजिंग इट्स meaning as it is be put, so at that time what should we keep? We have to keep these words into double inverted commas. Okay, तर या पद्धतीने हे प्राथमिक जे काही पंक्च्युएशन मार्क्स आहेत, हे जर तुम्ही लक्षात घेतले तर मला असं वाटतंय इट इज सो सपोर्टिव्ह टू यू. आता मला सांगा की अपॉस्ट्रोफी एस हा एक असा प्रकार आहे, लक्षात घ्या. आपण जसं 7 o'clock होतंय, 7 O apostrophe and clock. Okay, 7 o'clock. Okay, it is Sita's pencil, it is Kulsure's classes. Okay, so even as we come here, आता बघा या वाक्यामध्ये काय आहे मित्रांनो. आता मी जर काय घेतलंय तिथं व्हॉट्स आहे, बरोबर आहे. व्हॉट्स दॅट हे वाक्य कोणी कोणास म्हटले आहे, हे वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे. आता मी जास्त खूप डिटेल जात नाहीये, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये जात नाहीये. एक्सप्लेनेशन देयर आर द 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, ज्याला आपण असं म्हणूया की वाक्याचे 4 प्रकार असतील. ओके, डब्ल्यूएच क्वेश्चन, as well as estimated sentence, assertive sentence, as well as the exclamatory sentence. असे जे काही वाक्याचे प्रकार असतात, या प्रकारानुसार आपण काय करतोय? आपण पंक्च्युएशन मार्कचा अलॉटमेंट करत असतो. तर प्रॉपरली आपल्याला एक पंक्च्युएशन मार्क इन्सर्ट करायचे. काय करायचे? इन्सर्ट करायचे, प्रॉपर त्याला प्लेस करायचं, तरच आपल्याला आपले गुण मिळू शकतील. आता मित्रांनो याच्यामध्ये काय चूक केलेली आहे? आता आपल्याला व्हॉट इज, आपण घेतो ना व्हॉट्स, व्हॉट वॉज किंवा व्हॉट इज दॅट. आता हे जे आहे सेड कमल किशोर. ओके, आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच आहे.
आता कोणी कोणास म्हटलंय हे सोपं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण काय करतोय, कॉमा द्यायचा आहे. ओके, कॉमा या ठिकाणी आहे. What is inverted comma, double inverted comma is there. Okay. What is that? Said Kamal Kishore. And at last give the full stop. आता मी जर म्हटलंय की what is your name? What is that? What is your name? Question mark should be there. How clever you are, said Kamal Kishore. You have to do the exclamation mark is there. What are you doing? The प्रश्नार्थक चिन्ह, प्रश्नार्थक वाक्य असेल तर काय करणं आहे त्या ठिकाणी? You have to write the question, whether it's a WH question or a rhetorical question. त्यामुळे मित्रांनो, त्या प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मला असं वाटतं की जस्ट लाईक these two marks also goes to your grade. ओके, आता मला दुसरं उदाहरण घेण्याची आवश्यकता वाटत नाहीये. आता दुसरं उदाहरण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. The Holy Quran says, kill not your children because of poverty. Okay. The Holy Quran says, kill not your children because of poverty. आता Holy Quran says, comma should be there, and kill not your children because of poverty. आता या ठिकाणी जे वाक्य कोणी कुणास म्हटलेले आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की हाही प्रश्न खूप हार्ड लेवलचा नाहीये. त्यामुळे आपल्याला पुढे आता आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, याचे आपण 3 प्रकार आपण पाहिले. आता आपण दुसरा प्रकार या ठिकाणी आता आपल्याला चौथ्या प्रकाराकडे वळायचं. 3 प्रकार आपण पाहिले. चौथ्या प्रकाराकडे आपल्याला वळायचं आहे. तो म्हणजे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 letters each. आता तुम्हाला चौथा जो प्रकार आहे, make 3 words from the given word. Okay, 1 word is given to you and you have to frame minimum, किती शब्द तयार करायचे? minimum 3 letters having 4 words. Okay, 4 शब्द आपल्याला लिहायचे आहेत की जेणेकरून त्या शब्दामध्ये किती लेटर्स असायला पाहिजे? 3 letters, minimum 3 letters आहेत. आता मी जर म्हटलं इथं डिपार्टमेंट, DEPARTMENT हा शब्द दिलाय मित्रांनो तुम्हाला मी. ओके, डिपार्टमेंट हा शब्द दिलाय. मग या डिपार्टमेंट मधनं थोडंसं डोकं खाजवायचं. काय करायचंय? थोडंसं डोकं खाजवायचंय, थोडासा अभ्यास करायचा, थोडंसं आपली स्मरणशक्ती वाढवायची आहे. मग आता याच्यामधनं आपल्याला कोणकोणते शब्द तयार करता येतील? पण याचा क्रायटेरिया काय आहे? यू शुड रीड इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स रीड करावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला येणार नाही. आता बघा 3 letters. प्रत्येक शब्दामध्ये किती लेटर्स असले पाहिजेत? नॉट हॅव्हिंग द प्रिपोजिशन, हॅव्हिंग द 2 words. मिनिमम 3 letters इट शुड हॅव, दिस वर्ड शुड हॅव. आता बघा, आता आपण जर शब्द घेतला PART, पार्ट शब्द तयार होतो की नाही? करेक्ट आहे, पार्ट शब्द. दुसरा जो शब्द आहे, आपण जर घेतला यम घेतला आणि इथं ART जर घेतलं तर कोणता शब्द तयार होतो? मार्ट तयार होतो. मार्ट म्हणजे दुकान. आता बघा आणखी शब्द तुम्हाला घेता येईल. आता हा जो नॉट आहे, ओके, आता बघा या ठिकाणी की कोणता शब्द आपल्याला तयार करता येईल आणखी सांगू शकाल का तुम्ही? आता हा जो डी घेतला, हा ई घेतला, हा जो ई घेतला आणि ते यम जर घेतलं तर त्याला आपण डीम हा शब्द तयार करता येतो. ओके, नंतर या ठिकाणी EENT बघा, हा टी घेता येतो, हा एन घेता येतो, हा ई घेता येतो, हा टी पण घेता येतोय. म्हणजे आमचा हा 10 शब्द पण तयार होतोय. तर मित्रांनो, थोडस व्होकॅब्युलरीवरती कॉन्सन्ट्रेट व्हा, जेणेकरून तुम्हाला तुमचे गुण या ठिकाणी तुम्हाला मिळतात. लक्षात घ्या, मिळतात म्हणजे मिळतातच. आता याचा जो 5वा प्रकार आहे तो आता आपण 5व्या प्रकाराकडे वळूया. आता 5व्या प्रकारामध्ये काय दिले त्यांनी ठिकाणी मित्रांनो? इन दिस ऍक्टिव्हिटी. या सगळ्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत. ऑल दीज आर द ऍक्टिव्हिटीज. आता त्या ठिकाणी काय करायचंय? यू हॅव टू राईट डाऊन द रिलेटेड वर्ड्स. काय करायचंय मित्रांनो तुम्हाला? या ठिकाणी तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. व्हॉट यू हॅव टू राईट? यू हॅव टू राईट द 4 words. आता एक फार सोपी आयडिया बघा. ओके, काय करायचं तुम्हाला? रिलेटेड वर्ड. तुम्हाला माहिती आहे रिलेटेड वर्ड
संबंधित शब्द जे असतात हे शब्द तुम्हाला लिहायचे असतात. बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये काय दिलेलं असतं हे लक्षात घ्या. आता बघा, आता मी जर हा शब्द एक शब्द देणार आहे, मी त्या शब्दाला अनुसरून तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला हा पूर्ण प्रश्न 12 मिनिटात सोडवायचा आहे मित्रांनो. किती मिनिटात सोडवायचा आहे? 12 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे. मी जर असं एक क्लाउड तयार केलं, ओके, मी जर असं एक क्लाउड तयार केलं आणि मी तुम्हाला एक शब्द या सर्कल मध्ये त्या जर आपण काय माहिती सिलेंड्रिकल फिगर मध्ये मी जर हा शब्द ठेवला, आता मी जर शब्द ठेवला तुम्हाला स्मार्ट, ओके, तुम्हाला जो पेपर मी दाखवतोय तो शब्द कोणताही शब्द ठेवा तुम्ही, परंतु या ठिकाणी हे शब्द ठेवत असताना एक तर नाउन, एक तर वर्ब किंवा एक ऍडजेक्टिव्ह या प्रकारचे शब्द या क्लासमध्ये शब्द तुम्हाला दिले जातात. आता मला एक सांगा की तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच पाहत असताना, अभ्यास करत असताना नाउनचे डेफिनेशन काय? द नेम ऑफ द थिंग, द नेम ऑफ द प्लेस अँड द नेम ऑफ पर्सन. म्हणजे प्रत्येक वस्तू, गावाचं नाव, त्याचं तब्याचं नाव, दॅट इज कॉल्ड ॲज अ. आणि मी जेव्हा वर्ब घेतोय, आता वर्ब जे आहे ते वर्ब काय? वर्ब डिनोट्स अँड ऍक्शन. बरोबर आहे की नाही? वर्ब डिनोट्स अँड ऍक्शन आणि ऍडजेक्टिव्हचा काय रोल आहे? अँड ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब द नाउन. हे लक्षात घ्या. आता मी जर तुम्हाला हा स्मार्ट हा शब्द दिला आहे, मला सांगा बरं कोणत्या कॅटेगरीचा वर्ड आहे हा? व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ दिस वर्ड? सो डेफिनेटली इट इज नायदर नाउन नॉर ऍडवर्ब नॉर वर्ब बट इट इज अन ऍडजेक्टिव्ह. लक्षात घ्या, इट इज अन ऍडजेक्टिव्ह देअर. आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं असतं, लक्षात घ्या. आता मी काय एक्झाम्पल दिलं? स्मार्ट पर्सन दिले. आता तुम्हाला लिहिता आलं पाहिजे स्मार्ट गर्ल. ओके, आता बघा स्मार्ट काय काय आहे? स्मार्ट पिक्चर, ओके, स्मार्ट वे, स्मार्ट टेक्नॉलॉजी. ओके, so such is adjectives. If the adjectives are given there, you have to write down adjective plus noun. Okay, adjective plus noun. तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. आता दुसरं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. आता इथं जे स्मार्ट आहे, इथं मी दुसरा शब्द घेणार आहे. लक्षात घ्या, काय घेणार आहे मी? इथे दुसरा शब्द मी घेणार आहे की जेणेकरून तुम्हाला हे समजायला पाहिजे. ओके, आता आपण ऍडजेक्टिव्ह घेतलं होतं, आता आपण नाउन घेऊया. ओके, सो जस्ट लाईक वी हॅव टू से हियर फ्लावर, हे आपण घेतलंय, नाउन आहे. लक्षात घ्या. ओके, आता फ्लावर आपण नाउन घेतलंय. फ्लावर इज नॉट एन ऍडजेक्टिव्ह, इट इज नॉट अ वर्ब इज देअर, बट इट इज अ नाउन. ओके, आता बघा, आता आपल्याला असा प्रवास करायचा आहे, ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन. ओके, आपण अगोदर काय केलंय? यापासून इकडे प्रवास केलाय, पण आता मात्र आपल्याला इथून असा प्रवास करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल, ओके, जस्ट लाईक द ब्युटिफुल फ्लावर. ओके, आता याच्यामध्ये द्यायचा आहे तो ब्युटिफुल फ्लावर. ओके, दिस इज अ नाईस फ्लावर. नाउ इट इज द गोल्डन फ्लावर. ओके, इट इज अ गोल्डन फ्लावर. या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? उलट करायचंय. ओके, ब्युटिफुल फ्लावर. त्याच पद्धतीने तुम्हाला वर्ब पण दिलं जातं आणि वर्बला आपण ऍडवर्ब तुम्हाला लिहावं लागते. कारण मला माहिती आहे की व्हॉट इज द रोल ऑफ अन ऍडवर्ब. and adverb is used to describe or to tell more something about the adjectives or verbs also there. तर या पद्धतीने मित्रांनो हा तुम्हाला जी वेब डायग्राम दिलेली आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा एकही मार्क जाता कामा नये. इथे पण तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळतात, की जेणेकरून आता तुम्हाला किती झालेले आहेत? 5 बिट्स मध्ये A1 च्या 5 बिट्स मध्ये तुम्हाला 5 पैकी म्हणजे 5 गुणिले 2 अर्थात 10 गुण, म्हणजे तुम्हाला 4 सोडवायचे त्यामध्ये. इथं तुम्हाला 8 पैकी 8 गुण प्राप्त होतात. आता या ठिकाणी आपण 6वा पॅटर्न लक्षात ठेवायचा. आता 6वा जो सेट आहे हा काय दिलाय? कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. आता जसं आपण शब्दांच्या मेंढ्या खेळतोय, हाऊ डू वी प्ले द वर्ड. गाण्यांच्या मेंढ्या असतील की तेरे मेरे बीच में कैसा है बंधन. ओके,
किंवा व्हॉट एव्हर एनी सॉन्ग, एनी मराठी वर्ड, एनी सॉन्ग, आणि त्याचा शेवटचा येणारा जो शब्द असतो त्या अल्फाबेट असेल, त्या अल्फाबेट नुसार आपल्याला पुढचा शब्द चॉईस करावा लागतो, बरोबर आहे, चूज करावा लागतो. सो हिअर आर द, आता बघा या ठिकाणी काय दिलं असतं, एक चेन ऑफ नाउन्स. आणि यामध्ये तुम्हाला मी सांगतोय आता याच्यामध्ये आपण बघूया की चेन ऑफ नाउन्स आहे. लक्षात घ्या, चेन ऑफ नाउन्स, चेन ऑफ नाउन्स, वर्ब्स और ऍडजेक्टिव्ह. मोस्टली या कॅटेगरीमध्ये शब्द दिले जातात. एक तर नाउन दिला जाईल, एक तर वर्ब दिला जाईल आणि एक ऍडजेक्टिव्ह दिला जाईल. खरं तर इथं तुमच्या ज्ञानाची कसोटी आहे. काय आहे? दिस इज द टेस्टिंग ऑफ युअर नॉलेज. तुमच्या ज्ञानाची कसोटी कशामुळे आहे की आम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच लक्षात क्लिअर केल्याशिवाय, अभ्यासल्याशिवाय तुम्हाला हे पॅटर्न लक्षात येऊ शकत नाही. जर आम्ही वर्ड फॉर्मेशन म्हणतोय, काय म्हणतो आपण त्याला? वर्ड फॉर्मेशन. एखादा बेस वर्ब दिला असेल त्यापासून आपलं वर्क करता येतं अलग अलग आहे. ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, व्हॉट एव्हर दिस parts of the speech we have to change. ओके, आता नाउन हा जो शब्द दिला, नाउन हा, आता मी जर तुम्हाला नाउन मध्ये एलिफंट हा शब्द दिला लक्षात, ELEPHANT. आता दुसरा, आता एलिफंट, आता एंडिंग लेटर काय करतं लक्षात घ्या. तुम्हाला फक्त 3 वर्ड लिहायचे आहेत. किती वर्ड लिहायचे? 3 वर्ड, सॉरी 4 वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत की जेणेकरून याला आपण ए, याला आपण बी, याला आपण सी आणि याला आपण डी हा शब्द दिला. म्हणजे तुम्हाला सगळे कॉमन नाउन्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. वी डोंट नीड टू राईट द प्रॉपर नाउन. आपल्या व्यक्तींचे, मुलांचे नाव लिहायचे नाही. राधाबाई, सोम्याबाई, टोम्या, गोम्या असे शब्द आपल्याला लिहायचे नाहीये. सो वी हॅव टू राईट डाऊन द कॉमन नाउन्स. ओके, आता टी, आता टी पासून काय? कोणतं? एनी कॅटेगरी ऑफ नाउन. ओके, आता टी पासून काय येईल सांगा? एलिफंट, ELEPHANT. काय येईल मध्ये सांगा? तर टी पासून आपल्याला आपण घेऊया टायगर. आलाय नाउन. आर पासून आपण दिलंय, काय दिलंय? आर पासून आपल्याला घेता येईल, सांगू शकता तुम्ही? आर पासून आपल्याला काय घेता येईल? रॅडिश. ओके, आता एच पासून आपल्याला काय घेता येईल? हार, विना. ओके, आणि पी पासून आपल्याला घेता येईल पॅरॉट. थोडंसं डोकं चालवा मित्रांनो, थोडंसं डोकं चालवा की जेणेकरून आपल्याला याचा टी लेटर आलेला आहे, याचा आर आलाय की ज्या शब्दाची दुसऱ्या शब्दाची सुरुवात आपण आर ने केली आहे, इथे एंडिंग आहे एच आहे, इथे आपण तिसऱ्या शब्दाची सुरुवात एच ने केली आहे, आणि चौथा आणि तिसरा शब्द एक एंडिंग लेटर आहे पी आहे की ज्याचा आपण सुरुवात कशाने केली आहे? चौथ्या शब्दाची पी ने केली आहे. तर याच पद्धतीने आपल्याला वर्ब्स, ऍडजेक्टिव्ह आणि नाउन अशा प्रकारचे शब्द दिले जातात की जेणेकरून तुम्हाला काय होऊ शकेल की एक्सलंट मार्क्स यू कॅन ऑब्टेन. ओके, तर आता मला माहिती मित्रांनो, ए मध्ये आपले 6 झाले. क्वेश्चन नंबर ए मध्ये 6 झालेले आहे. आता आपल्याला 4 सोडवायचे, पण मी तुम्हाला सांगतोय 4 सोडवायचे नाही, कारण ह्युमन माणूस हा चुकीचा पुतळा. येताना अनावधानाने, माझी विद्यार्थिनी आहे, विद्यार्थिनी होती म्हणायची हरकत नाहीये, इतकी हुशार होती, तिला आउट ऑफ मार्क्स पडले असते मित्रांनो. तिचं ट्रान्सलेशन त्यावेळी 4 मार्कासाठी ट्रान्सलेशन होतं आणि तिचं ट्रान्सलेशनच गडबडीमध्ये लिहून लिहायचं राहिलं. शेवटी तिला ट्रान्सलेशन न लिहिल्यामुळे तिला 96 मार्क्स त्या पेपरमध्ये पडले होते. परंतु ते ट्रान्सलेशन लिहिलं असतं तर शी कुड ऑब्टेन आउट ऑफ मार्क्स इन दॅट पेपर. ओके, तर मित्रांनो इथं 4 सोडवायचे, इथं तुम्हाला 4 गुणिले 2 8 मार्क्स तुम्हाला मिळाले, बरोबर आहे. आता आपण ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये आपण बोलूया. ओके, आता क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये काय आहे लक्षात घ्या. आता बी मध्ये डू ऍज डिरेक्टेड, काय त्या ठिकाणी? डू ऍज डिरेक्टेड. आता या ठिकाणी दर्शवल्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. मग आता काय दिलंय? मग तुमच्याच टेक्स्टबुक मध्ये एखादी फ्रेज असेल, ओके, ती फ्रेज तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. यू हॅव टू यूज दॅट फ्रेज इन युअर ओन टेक्स्ट, इन युअर ओन सेंटेन्स. तुम्हाला ती फ्रेज वापरता आली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल की टू कीप वन्स हेड फुल किंवा टू कीप वन्स हेड फुल. ओके, आता ही जी फ्रेज आहे, ओके,
किंवा टू पुट ऑन, टू पुट ऑन किंवा तुमच्या टेक्स्टबुक मधल्या टू पुट ऑफ, an account of, an account of, okay, to keep promise, to keep promise. अशा ज्या फ्रेजेस असतात त्या फ्रेजेस तुम्हाला काय करायचे बघा, इन्स्ट्रक्शन काय दिलंय, कम्प्लीट द मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युजिंग अ फ्रेज. You have to use your own framing sentence of your own. तुम्हाला तुमचं स्वतःचं वाक्य तयार करायचं आहे. आता टू कीप one's head full. Okay. Sometimes we should keep our heads full. असं वाक्य लिहितात. When our parents get angry, at that time we should keep our head full. जेव्हा आपले आई बाबा, शिक्षक किंवा कोणी एखादा व्यक्ती जर आपल्यावरती ओरडत असेल, आपल्याबद्दल संतापला असेल, तेव्हा आपण डोकं काय करायला पाहिजे, कीप युअर हेड फुल. तसं एक कविता दिली घोड्याळ कुठली, इफ यू कीप युअर हेड फुल. ओके, जर तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवलं तर डॅश तुम्ही सगळं काही करू शकता. नथिंग इज हार्ड. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला या पद्धतीने जायचंय की जी फ्रेज दिलेली असते ती फ्रेज तुम्हाला काय करायची असते, तुम्हाला लिहायची असते. ओके, आता याला एक मोड आहे. आपण आता 8 मार्क बघितले. आता या फ्रेज साठी जर तुम्ही ही फ्रेज तुम्ही जर प्रॉपरली विथ पंक्च्युएशन, मास अँड करेक्ट ग्रामर या पद्धतीने जर तुम्ही वापरली तर मला असं वाटतं की तो तुमचा 1 मार्क हक्काचा आहे. आता त्याला ऑर मध्ये काय आहे, add a clause to the following sentence to expand its meaning. Okay, आता तुम्हाला add a clause, add the sentence. Okay, आता मित्रांनो आता आपण बघूया की या ठिकाणी add a clause, clause हा शब्द आहे, लक्षात घ्या. ओके, जर आम्ही उपवाक्य म्हणतोय किंवा गौण वाक्य म्हणतोय, तर वाक्यामध्ये एक मुख्य क्लॉज असतो, एक प्रधान वाक्य असतं आणि सेकंड असतो सबऑर्डिनेट क्लॉज. जर आपण गौण वाक्य किंवा उपवाक्य असं आपण म्हणतोय. तर आता या ठिकाणी तुमच्या समोर पेपर आहे, तुम्हाला दिसत असेल कदाचित. आता द रायटर सॉ अ बॉय, आता या ठिकाणी क्लॉज कसा करायचा, तुम्हाला एक्सपांड द सेंटेन्स. यू हॅव टू ऍड सम वर्ड्स अँड फ्रेम द मीनिंगफुल क्लॉज. That will support you to get 1 mark. Okay, so clause is here. Okay, so what is that? The writer saw a boy. Okay, मित्रांनो, the writer saw a boy. बघा आता आपलं काय आहे, the writer saw a boy. आपल्याला दोन्ही या ठिकाणी जे ऑब्जेक्ट आहेत मित्रांनो, the subject in a sentence, the object in a sentence, we have to decide to whom. ओके, आता या ठिकाणी इथं वाक्य त्यांनी हे केलंय, लक्षात घ्या. इथं असं वाक्य दिलंय म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट बद्दल क्लॉज तयार करायचा. ओके, आता या ठिकाणी क्लॉज कसा आहे, नाउन बद्दल माहिती सांगणारा जो क्लॉज असेल तर तो कोणता क्लॉज असेल मित्रांनो, दिस इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज. व्हाट डू वी कॉल इट एज ऍडजेक्टिव्ह, बिकॉज इट डिस्क्राइब्स, इट टेल्स some information about the noun, so that's why it is called as an adjective clause. तर आता बघूया आपण द रायटर सॉ अ बॉय. आता आपण लक्षात घ्या, आता आपण दॅट वापरतो का व्यक्तीसाठी, इट वापरतो का नाही, तर आम्हाला काय वापरावं लागेल, हू. झाले, एक मराठी वाक्य रचना करा. आपण जरी इंग्लिश किती जरी चांगला एक्सपर्ट असलो तर फर्स्ट वी थिंक इन मदर टंग अँड लेटर ऑन इन इंग्लिश. ओके, सो दॅट्स वाय द रायटर सॉ अ बॉय, की जो तो मुलगा माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे, माझा शेजारी आहे, तो प्रामाणिक आहे, हार्ड वर्किंग आहे, अशा कोणत्याही प्रकारचं वाक्य तुम्हाला या ठिकाणी द्यायचं. तर काय करावं लागेल, हू इज हार्ड वर्किंग, हू इज हार्ड वर्किंग, किंवा हू इज माय नेबर, who is my neighbor. Okay, who scored highest mark. Okay, who scored highest mark. म्हणजे अनेक वाक्य आपल्याला तयार करता येते. Who is a waiter in restaurant? Who will be the first, that means the
He saw a boy who was working with a friend, who was talking with his wife, who was talking with his friend. अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, अशा प्रकारचे क्रॉस तुम्हाला ऍड करावे लागतील, जेणेकरून तुम्हाला एक मार्क मिळेल. म्हणजेच यू हॅव टू ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी. आता यातलं जे बी आहे मित्रांनो, सॉरी यातला पहिला भाग आपण बघितला. आता दुसऱ्या भागाकडे आपण बोलूया. काय दिले त्यांनी, अटेम्प्ट एनी फोर. ओके, आता काय दिले त्यांनी, ऍड अ प्रेफिक्स. बघा क्वेश्चन नंबर 1 B2 दोन दिले, दोन्ही पैकी आपल्याला एक सोडवायचंय. ओके, प्रेफिक्स अँड ऑर सफिक्स. ओके, आता प्रेफिक्स आणि सफिक्स या दोन शब्दांचा फरक कोण सांगू शकेल? मला माहिती आहे सर्वांना येते. प्रेफिक्स म्हणजे सुरुवातीला येणारा प्रत्यय. ओके, आणि सफिक्स म्हणजे शेवटून आलेला प्रत्यय. जो वर्ड फॉर्मेशन आहे मित्रांनो, अपोजिट वर्ड्स असतील, अँटोनिम वर्ड्स असतील, सिनोनिम वर्ड्स असतील. सिनोनिम म्हणता येणार नाही, पण अँटोनिम वर्ड जे असतात ते डेफिनेटली कशा असतात, ते मोस्टली प्रेफिक्स इज यूज्ड देयर. ओके, आणि जे सफिक्सेस आहेत ते कशामध्ये आहेत, ते वर्ड फॉर्मेशन मध्ये आहेत. वी कॅन चेंज वर्ब इनटू नाउन. We change noun into verb. We change noun into adjective, or we change adjective into adverb also. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रेफिक्स आणि सफिक्स आपल्याला काढायचे. ओके, आता मी जर तुम्हाला वर्ड दिला, कोणता वर्ड दिलाय? ओके, आता एखादा शब्द दिलाय इम्पॉर्टंट. हा वर्ड दिलाय. आता मला सांगायचं अपोजिट वर्ड काय येईल? काय? निश्चितच या ठिकाणी तुम्हाला अनयुन. ओके, द वर्ड इज हॅपी. अपोजिट वर्ड काय त्याचा? अनहॅपी. आणि जर त्याला सफिक्स लावलं तर हॅपीली. ओके, हॅपीली म्हणजे आपल्याला सुरुवातीला येणारा जो प्रत्यय आहे दॅट इज कॉल्ड प्रेफिक्स, आणि शेवटी येणारा जो प्रत्यय आहे दॅट इज कॉल्ड ॲज द सफिक्स इज देयर. मला सांगा अवघड काय आहे? अवघड काहीच नाहीये. आम्हाला फक्त सराव करायचा, सराव. तुम्हाला जर नोंदणी अपेक्षित असतील तुमच्याकडे, तुमच्या वर्ग शिक्षकांनी जर तुमचे सराव जर चांगल्या पद्धतीने घेतला असेल तर मला असं वाटतंय की आउट ऑफ मार्क्स यू कॅन गेट. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे प्रेफिक्स असतील मी काही ऍड करू शकता. प्रेफिक्स और सफिक्स इज देयर, परंतु तो त्या शब्दाला कोणतं सुटेबल आहे, which one is so suitable, whether it's a prefix or suffix is there, so that is very important, and that is called your presence of mind. Now that is called your presence of mind. So here is the here is the ly is there. आणि असे जर तुम्ही वापरले, दोन शब्द जे दिले असतात ते दोनही शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. And then you can get 1 mark. One word carry half mark. Half plus half equals to 1 mark. आता याला ऑर मध्ये काय दिलंय मित्रांनो? त्याला ऑर मध्ये काय दिलंय? व्हॉट इज गिवन इन ऑर? आता हे जे सफिक्स असतात किंवा प्रेफिक्स असतात, ओके, हे जे वर्ड्स असतात, तर हे जे वर्ड्स असतात ही वर्ड तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये लिहायचे. यू हॅव टू फ्रेम अ मीनिंगफुल सेंटेन्स. त्याच्या मागे कशाला लागतात? आपल्याला शॉर्टकट स्पीड अडॉप्ट करायचे की जेणेकरून आम्हाला इझी गोईंग आम्हाला मार्क्स अडॉप्ट करता आले पाहिजे. सिंपल ह्या टेक्निक जर तुम्ही यूज केल्या तर मला असं वाटतंय की इट इज नॉट टू मच डिफिकल्ट फॉर यू. ओके, सो दॅट्स व्हाय यू विल गेट इन ए एंड देन इन बी. बघा या ठिकाणी असे मार्किंग उत्तर पत्रिकेवरची मार्किंग असते, लक्षात घ्या. ओके, या ठिकाणी क्वेश्चन नंबर असतो, हियर इज अ 3 मार्क्स असतो, हियर इज अ ए बी अँड हियर इज अ टोटल इज देयर. म्हणजे पहिल्या क्वेश्चन नंबर 1 ओके ए मध्ये तुम्हाला 6 मार्क्स 8 मार्क्स मिळाले, त्यामध्ये बी मध्ये 2 मार्क्स मिळाले आणि टोटल तुमचं 10 मार्क्स. ही जी 10 मार्कांची टोटल आहे ती तुमच्या फ्रंट पेज वर येते. ओके, फ्रंट पेज वर येते. क्वेश्चन नंबर 1 10 मार्क्स आणि तुमचे 10 झाले. बघा हे 10 मार्कासाठी आपण किती वेळ चर्चा केली आहे, पण मला असं वाटतं की हे 10 मार्क्स तुम्हाला तुमच्या हक्काचे आहेत आणि ते तुम्हाला मिळालेच पाहिजे. मित्रांनो जसा आपण पहिला प्रश्न बघितला, जस्ट वी हॅव सीन द क्वेश्चन नंबर 1. नाउ वी हॅव टू मूव टुवर्ड्स व्हिच क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 2. ओके, आता आपल्याला क्वेश्चन नंबर 2 कडे वळायचंय. तर आता हा जो क्वेश्चन नंबर 2 जो आहे हा 2 कशा पद्धतीचा आहे?
हा जो क्वेश्चन नंबर 2 जो आहे हा आता आपण क्वेश्चन नंबर 2 तर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 2 ओके क्वेश्चन नंबर आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं असतं आपल्याला माहिती आहे की क्वेश्चन नंबर 2 हा कशासाठी आहे इट इज कम्प्लीटली कॉल्ड अ सीन पॅसेजेस ओके सीन पॅसेजेस इन अनदर वर्ड इट इज कॉल्ड एज अ टेक्स्चुअल पॅसेजेस टेक्स्ट मध्ये घेतलेले why it is called textual because these are taken these passages throughout the year we have studied these passages with the help of your subject teacher with the help of your English teacher मग या ठिकाणी हे जेव्हा आपण सीन पॅसेज घेतोय ऍक्च्युअली आपल्याकडे किती युनिट आहेत 4 युनिट आहेत आणि या 4 युनिट मध्ये प्रत्येक या ठिकाणी 4 ते 5 टॉपिक्स आहेत किती आहेत 4 ते 5 टॉपिक्स आहेत आणि प्रत्येकामध्ये एक कविता दडलेली आहे there is a one poem there is a one poem and the 4 prose are there okay prose and poetry that is given there मग या तीन पॅसेज मध्ये आपल्याला इथे मार्क जमवायचे नाही सोपं आहे का हे अवघड आहे काय करायचंय इथेही फार सोपं आहे की जेणेकरून आपल्याला त्या समस्या आपल्याला सोडवता आल्या पाहिजे त्यामुळे आता तीन पॅसेज कडे बोलूया आता हा जो तीन पॅसेज आहे इट इज डिवायडेड सुरुवातीला मला सांगायचं वाटतं क्वेश्चन नंबर 2 okay question number 4 it is called as an unseen passage मी तुम्हाला एकदा सांगायचं आहे unseen passage each passage carries 10 marks किती मार्क्स आहेत मित्रांनो याला 10 मार्क्स आहेत याला पण 10 मार्क्स आहेत मग तुमच्या for your further information how many seen passages are given only 2 and 2 किती दिले जातात केवळ 2च पॅसेज त्या ठिकाणी दिले जातात ते तुमच्या वर्षभर अनेक टॉपिकचा अभ्यास करतात पण नशिबाने कोणता टॉपिक हे सांगता येत नाहीये विज्ञानासारखं किंवा इतर टॉपिक सारखं एवढ्या ह्या टॉपिकला एवढे वेटेज आहे असं सांगता येत नाहीये शेवटचा टॉपिक असेल कुठलाही टॉपिक असेल अंडर कन्सिडरेशन ऑफ SCRT दॅट इज कन्सिडर्ड फॉर ऍज अ सेम पॅसेज बरोबर आहे मग आता इथे सेम पॅसेजेस किती दिले जातात 2 scene passages are given there. But each scene passage carries 10 marks. Okay, but in how many bits, how many parts? There are the A, B, C, D, E, and F. Okay, there is a A1. It is called also A1, A2. Okay, here is one. Here is a A1, A2. A3 A4 आणि A5 ओके आता तुम्हाला मी शॉर्ट मध्ये कसं सांगतोय जेव्हा तुमचा एखादा सीन पॅसेज दिलेला असेल मग मित्रांनो सीन जेव्हा तुमच्या हातात प्रश्नपत्रिका पडते तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की अगोदर माझा अनुभव जो आहे मी तुम्हाला तसंच करा असं म्हणणार नाहीये पण माझा अनुभव जो आहे तो अगोदर मी प्रश्नाकडे फोकस करतो आता या पॅसेज वरती सपोज हा पॅसेज आहे लक्षात घ्या हा जो पॅसेज आहे okay whatever these 75 to 80 words okay 75 to 80 words or maybe more than 100 words may be considered for your seen or unseen passages okay आता हा जो पॅसेज दिलाय लक्षात घ्या आता या पॅसेज मधनं जेव्हा आम्ही हे प्रश्न दिले जातात A1 मध्ये A2 मध्ये A3 मध्ये whatever the questions are given जे प्रश्न दिले असतात ते डोळ्याखालून हलवायचे त्याला रीड करायचं आणि रीड केल्यानंतर आम्हाला काय करायचंय we have to as you come across these questions then you have to focus on your passage तुम्हाला काय करायचंय पॅसेज वरती फोकस करायचंय आणि एकदा जर का पॅसेज वर फोकस केलं पण तेव्हा as you come across the question it is very easy to detect the answer from your passage त्या पॅसेज मधनं उत्तर शोधणं अतिशय सोपं जातं आणि जर तुम्ही प्रश्न वाचले नाही आणि डायरेक्ट पॅसेज वाचला this is your time consumed activity that will become your time consumed activity कारण आपल्याला 3 तासामध्ये अनेक सोबत डोकं करायचे we have to play the different roles okay we have to play the different roles and we have to prove ourselves whether you are 100% right or wrong whether you will be successful or not okay so even आता A1 मध्ये काय दिलं मित्रांनो आता A1 मध्ये काय दिलं जातं आता मी या ठिकाणी पॅसेज रीड आउट करणार आहे मी काय पॅसेज मधले प्रत्येक शब्द तुम्हाला सांगणार नाही पण याचा फॉर्मॅट कसा आहे हाऊ इज द फॉर्मॅट अँड हाऊ इज इट टू डिटेक्ट द आन्सर हे लक्षात घ्या
आता याच्यामध्ये आपण अगोदर A1 कडे बोलूया. आता A1 मध्ये काय दिलेलं असतं लक्षात घ्या मित्रांनो. फर्स्ट सेंटेन्स इज देअर ट्रू ऑर फॉल्स. ओके. आता इकडे हिअर आर द टू सेंटेन्स ऑर द फोर सेंटेन्स मे बी गिवन देअर. कदाचित 2 वाक्य दिले जातील किंवा 4 वाक्य दिले जातात. 4 पेक्षा एकही जास्त वाक्य दिले नसतं. सो इवन 2 or 4 सेंटेन्सेस आहेत. मग आता या ठिकाणी काय क्रायटेरिया विचारला जातो मित्रांनो. मी जर तुम्हाला एक वाक्य दिलं तर मी एक वाक्य वाचतो. लक्षात घ्या त्या वाक्यानुसार तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हाऊ द सेंटेन्स आर गिव्हन. ओके. हाऊ दे कमिट द मिस्टेक्स. ओके. व्हाईल गिव्हिंग द सेंटेन्सेस इन ट्रू और फॉल्स. ओके. वेदर यू आर ऍग्री और डिसऍग्री ऑल्सो देअर. ओके. सो जस्ट लाईक आता मी एक वाक्य वाचतो याच्यामधलं. Yes. Okay. एक चांगलं वाक्य आपण याच्यामध्ये घेऊया. He began studying the second line. He began studying the concept of black holes. वाक्य असं आहे पुस्तकात तुमच्या सेम पॅसेज मध्ये. स्टीफन हॉकिंग त्या टॉपिक मध्ये हे वाक्य आहे की he began studying the concept of black holes. ओके. आता हे जे वाक्य आहे ते वाक्य ऍज इट इज न देता थोडासा बदल केला. आता ब्लॅक होलच्या ऐवजी ब्लॅक स्पॉट्स ब्लॅक कलर हा शब्द दिला. तुम्ही काय करता अरे हे वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. मग ते ऍज इट इज यू कॅन कन्सिडर हिअर अँड यू से दॅट इट्स अ ट्रू इन देअर. पण मी सांगते त्याच्यामध्ये ब्लॅक होलच्या ऐवजी ब्लॅक स्पॉट शब्द दिलाय. ब्लॅक स्पॉट ब्लॅक कलर हा शब्द दिलाय. ओके. तर मला सांगा तुमचं उत्तर काय येईल. इट्स अ ट्रू और फॉल्स. ऍब्सोल्युटली इट इज फॉल्स इज देअर. आणि मग तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी द्यायचंय त्याला क्वेश्चन नंबरिंग द्यायचंय की क्वेश्चन नंबर 1 A1 नंबर 1 इट्स अ फॉल्स. पहिलं सेंटेन्स काय तुमचं तर फॉर एक्झाम्पल 1 फॉल्स इज देअर. ओके. आता सेकंड सेंटेन्स ह्याच्यामध्ये तसाच प्रकार केला जातो. एखादं इसवी सनाचं वाक्य असेल इसवी सन चेंज केले जातात आणि ऍज इट इज जर वाक्य दिलं असेल आणि तेही पॅसेज मध्ये ऍज इट इज असेल तर इट इज अ ट्रू. ओके. इट इज अ ट्रू. तर या पद्धतीने ट्रू और फॉल्स फॉल्स और ट्रू हे तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. पण त्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेशन मध्ये असणं फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय काय दिलं जातं मित्रांनो. पहिला कॉन्सेप्ट आहे ट्रू और फॉल्स. दुसरी कॉन्सेप्ट आहे मॅच द कॉलम्स. ओके. दुसरी कॉन्सेप्ट काय त्या ठिकाणी मॅच द कॉलम्स. आता या ठिकाणी सी मध्ये विचारलं शकतो किंवा त्याच्यामध्ये ए मध्ये पण विचारलं शकतो. लक्षात घ्या. मॅच द कॉलम्स. नंतर नेम द फॉलोइंग. एखादा शब्द दिलेला असतो नेम द फॉलोइंग याला काय म्हणायचंय. ओके. नेक्स्ट वर्ड इज देअर वेब और टेबल. कदाचित तुम्हाला वेब डायग्राम पण दिलेला असते. मग त्या वेब डायग्राम किंवा जो टेबल दिलेला असतो तो तुम्हाला पूर्ण करायचा असतो. पण केव्हा इफ यू रीड प्रॉपरली दॅट पॅसेज. ओके. तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचे 2 पैकी 2 गुण मिळतात. इथे 2 पैकी 2 गुण मिळतात. मिळाले असं काही धरून चालूया. पण यासाठी सखोल अभ्यास महत्वाचा. यासाठी सखोल अभ्यास महत्वाचा आहे. जर सखोल अभ्यास नसेल तर हे शक्य नाही. लक्षात घ्या. पण सोपा थोडासा बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच या ठिकाणी एखादं वाक्य दिलं असेल तर 4 ऑप्शन दिले जातील. सिलेक्ट द प्रॉपर आन्सर. ओके. द सेंटेन्स इज गिवन हियर. The sentence is given there and you have to choose the correct. You have to choose the appropriate. Okay. What you have to do? You have to choose the appropriate option is there. एक अपूर्ण वाक्य दिलेलं असतं. 4 ऑप्शन दिले जातात and you have to select that one. Okay. आता आपण A2 कडे बोलूया मित्रांनो. A2 काय आहे? आता A2 काय आहे? क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे क्वेश्चन नंबर 2 जो आहे A2 इज देअर वेदर इट्स अ सीन और अनसीन. मी परत अनसीन बद्दल बोलणार.
I am talking about the seen or unseen. ओके, आता यामध्ये जो बी आहे हा बी A2 काय दिलेला असतो तर बघा, पहिला सीन कसा असेल A1 A2 A3 A4 A5. सेकंड सीन कसा असेल तर B1 B2 B3 B4 B5. पहिला अनसीन कसा असेल तर A1 A2 A3 A4 A5. तर हा जो 5 बिट्स आहे म्हणजे 5 बिट्स दिलेले आहेत, या 5 बिट्स मध्ये तुम्हाला काय करायचंय 15 मिनिटात तुमचा एक पॅसेज सोडवणं झाला पाहिजे. You have to solve that passage for all questions in course of 15 minutes. Okay. So now B is there. What is B is there? Complete the wave diagram. बघा, आता याला आपण complex factual question म्हणतो. A2 is considered as a complex factual question. समजा आपण त्याला complex factual question आपण त्याला म्हणतोय. आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये काय आहे, आता तुमच्या समोर पेपर आहे, लक्षात घ्या तुमच्या स्क्रीनवरती पेपर दिसतोय. आता मी जर विचारलंय आता याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट आहे, नंबर 1 इज देयर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन, आज तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन विचारला जाईल. सेकंड थिंग इज हियर, या ऑप्शन काय काय आहे, पहिला आहे डब्ल्यूएच क्वेश्चन, ओके, दुसरा आहे वेव डायग्राम, ओके, आणि तिसरा आहे ट्री डायग्राम, ट्री डायग्राम, ओके, आणि चौथा जो आहे टेबल इज हियर. ठीक, आता या पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कोणतेही विचारला ओके, बट ऍज पर द गिवन शेड्यूल, ऍज पर द गिवन वे. ओके, सो इवन WH question, wave diagram, tree diagram, as well as the table also here, and you have to choose. That means you have to see and find out the answer for your question. Okay, so I have given a passage about the Stephen. Okay, and now the question is here: science would discover. Okay, so now what is that? What is that question? Science would discover. आता science ने काय डिस्कवर केलेलं आहे? सगळं या passage मध्ये. Where you can get the link, where you can get the reference in the passage. A1 साठी तसंच आहे, जिथे तुम्हाला त्या 90% रेफरन्स, प्रश्नाचा रेफरन्स त्या ओळीमध्ये असेल तर तो प्रश्न तुम्हाला ते वाक्य ऍज इट इज दिलं तरीही काही फरक पडत नाही, बट यू हॅव टू राईट इन वन वर्ड. जे मेरिटोरियस स्टुडंट्स असतात ते एक्सपेक्टेड जे आहे ते पूर्ण करतात, तेच ते देत असतात. सो इवन सायन्स वुड डिस्कवर, या पॅसेज मध्ये जर तुम्ही गेला स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो, आणि सायन्स वुड डिस्कवर जे काही ऑप्शन्स, ओके, जी काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करता आली पाहिजे. ओके, तर मला असं वाटतं की चारही जे आहेत लक्षात घ्या, whatever that, okay, whatever this diagram is there, if you fill that information, so the examiner say that 4 points are already given there and you should get 2 marks for complex factual. Okay, so you know that how easy it is. It is so easy. Okay, it is so easy. आता याच्यातला बघा A3 दिला आहे. आता A3 काय आहे? आता A3 it is a vocabulary based. What is it? It is a vocabulary based. आता vocabulary वर अवलंबून असणारा प्रश्न आहे. कशावर आधारित आहे? vocabulary वर अवलंबून आहे. म्हणून आता याच्यामध्ये find out the words which mean. Okay, second is also here find the synonym words, समानार्थी शब्द शोधा. Find out the antonym words, विरुद्धार्थी शब्द शोधा. तर या पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी विचारल्या जातात मित्रांनो. सो यू हॅव टू डिटेक्ट, जेव्हा तुम्ही एखादा पॅसेज रीड करता तेव्हा काय होईल, त्याचा सिनोनिम वर्ड कोणता आहे, त्याचा अपोजिट वर्ड कोणता आहे, अँटोनिम वर्ड कोणता आहे, किंवा याच्यातली कोणती फ्रेज आहे की ती फ्रेज आपल्याला या वाक्यामध्ये पूर्ण करायची आहे, भरायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर गेला तर यू विल ग्रॅब युअर अपॉर्च्युनिटी, तुम्हाला तुमची संधी उपभोगायला मिळू शकते. आणि त्यामुळं इट इज टोटली बेस्ड ऑन द व्होकॅब्युलरी फोकस. मग याच्यामध्ये आणखी काय येऊ शकतं, देयर मे बी अ वर्ड फॉर्मेशन. काय येऊ शकतं मित्रांनो, वर्ड फॉर्मेशन पण विचारला जाऊ शकतो. वर्ड फॉर्मेशन
आता वर्ड जे आहेत वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येतात. नाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, ऍडवर्ब असेल, अशा वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आपल्याला वर्ड फॉर्मेशन दिसून येतं. आणि वी हॅव टू डू दिस वर्ड फॉर्मेशन इन व्होकॅब्युलरी फोकस. आणि त्यामुळं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आता फाइंड आउट द सिनोनिम फॉर द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. तुमच्यासमोर पॅसेज आहे त्याचा स्क्रीनशॉट जर घेतला तर निश्चितच मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न सहजरित्या सोडवू शकता. ट्राय करा. ओके, ट्राय अँड ट्राय बट यू विल नॉट गेट ट्राय. की मला तर वाटतंय की आपला ट्राय व्हायचं नाही, आपल्याला ट्राय करायचंय. आणि ट्राय केल्यानं निश्चितच पूर्ण फुलाची पाकळी आपल्या डोळ्यामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. आणि हे जर तुम्ही सिक्वेन्स दिलं आता बघा A3 मध्ये हा फर्स्ट वर्ड आहे, सेकंड वर्ड आहे, थर्ड वर्ड आहे, फोर्थ वर्ड आहे. याचे सिनोनिम वर्ड्स असतील ते जर ऍज इट इज दिले तुम्ही किंवा एका ओळीत दिले तरी काही फरक पडत नाहीये. पण त्या प्रश्नाचा आम्ही जे म्हणतो ना सिले मिस्टेक, आम्ही क्वेश्चन नंबर 3 लिहितोय, सॉरी क्वेश्चन नंबर 2 A3. पण याचा आम्ही काय करतोय, आता सपोज हा शब्द आहे, याला जर 2 नंबर दिला, याला जर 1 नंबर दिला आणि याला जर 4 नंबर दिला तर तो चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे आम्हाला जे प्रॉपर सिक्वेन्स प्रश्नपत्रिकेमध्ये आहे तोच सिक्वेन्स आम्हाला देणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे, तो सिक्वेन्स आम्हाला देणं गरजेचं आहे. आणि सिक्वेन्स जर एकदा चुकला तर तुम्ही मार्काला पण चुकला. You will miss this marks. This marks will be debited from your account. Okay, so even whatever the synonym words are there, antonym words are there, as well as the word formation also there. Word formation, right? The noun form of present. What is the noun form of present? Presentation. What is the noun form of collect? Collection. What is the noun form of act? Action. Acting. Okay, so just like what is the noun form of for example, teacher delay. You have to change into verbal form. So teacher, teach is there. Okay, actor, act is there. तर या पद्धतीने तुम्हाला ते शब्द शोधावे लागतील. मित्रांनो, जेव्हा आपण पॅसेज मधून जाल तेव्हा निश्चितच आपल्याला शब्दांची चाळणी करता पाहिजे. तर कोणते अवघड आहेत, कोणते शब्द मिनिंगफुल आहेत की ज्या शब्दाच्या साह्याने तुम्हाला जे शब्द तुम्हाला बेचता आले पाहिजे. जसं म्हणतो की राजहंस हा दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करतोय. I think that it is an imaginary there, but you are able as a human being, as a student, you are able to classify the words. Okay, की कोणते शब्द कठीण आहेत, कोणते शब्द त्यात महत्वाचे आहेत, कोणते शब्द आपण या शब्दाचा अँटोनिम वर्ड होऊ शकतो. ओके, तर या पद्धतीने जर तुम्ही गेलात आणि प्रॉपर सिक्वेन्स त्या शब्दाचा दिला, मग उदाहरण सांगू तुम्हाला. अरे जेव्हा